नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपल्या मान्यवर पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सगळे स्वयंसेवक त्यांचं स्वागत करत आहेत. मी मान्यवर पाहुण्यांना स्टेजवरती निमंत्रित करते. मान्यवर पाहुण्यांना मी स्टेजवरती निमंत्रित करते. आज आपल्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या करिअर मार्गदर्शन सोहळ्यासाठी मान्यवर पाहुणे म्हणून आलेले आहेत लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब, वसई महानगरपालिकेचे महापौर माननीय श्री नारायण मानकर साहेब, आपल्या विवा मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष कोडोलीकर सर, वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील साहेब, वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम उपमहापौर सगीरबाई डांगे साहेब, तसंच महाविद्यालयाचे ट्रस्टी माननीय श्री संजीव दादा साहेब, शशांक पाटील सर, माननीय श्री वीरधवल खाडे सर जे जलतरणपटू आहेत, माननीय श्री पिंगुळकर सर, माननीय श्री कुट्टी सर, माननीय श्री जीवाय शिखरे सर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर NSS युनिट, तसंच मुंबई विद्यापीठाच्या NSS युनिटचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अतुल साळुंके सर, मुंबई विद्यापीठाचे NSS प्रोग्राम ऑफिसर रमेश देवकर सर आणि सर्व मान्यवरांचं विवा महाविद्यालयातर्फे अगदी मनपूर्वक स्वागत. आपल्या विवा महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री कोडोलीकर सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. त्याचबरोबर आपल्या विवा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री भगत सर, विवा महाविद्यालय ज्युनियर कॉलेज आणि उत्कर्ष विद्यालयाच्या प्राचार्या कल्पना मॅडम, उपप्राचार्या माननीय सौ शीतल वर्तक मॅडम, उपप्राचार्या माननीय सौ प्राजक्ता परांजपे मॅडम, या सगळ्यांना मी स्टेजवरती निमंत्रित करते. MBAचे डायरेक्टर डॉक्टर खान सर यांना सुद्धा मी स्टेजवरती येण्याची विनंती करते. डॉक्टर पुरोहित सर यांना मी स्टेजवरती निमंत्रित करते. त्याचबरोबर माननीय श्री कर्नल करपे सर यांना सुद्धा मी स्टेजवरती येण्याची विनंती करते. मॅनेजमेंटचे ट्रस्टी देवाशिष पाटील सर यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करते. त्याचबरोबर मान्यवर पाहुणे, त्याचबरोबर लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब, आमदार क्षितिजजी ठाकूर साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच वसई कला क्रीडा महोत्सव समितीचे प्रकाश वनमाळी सर यांना सुद्धा मी स्टेजवरती निमंत्रित करते. त्याचबरोबर आपल्या विवा महाविद्यालयाच्या NSS युनिटचे कोऑर्डिनेटर विशाल सावंत सर यांना सुद्धा मी स्टेजवरती निमंत्रित करते. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मुलीला बोलवलं होतं.
या कुन्देन्दुशारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवा सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सरस्वती नमस्तुभ्यं सर्वेभ्यो ज्ञानदायिनी सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। मी सर्व मान्यवर पाहुण्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते। मी आमच्या NSS व्हॉलेंटियर्सला विनंती करते की आपण मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करावं। लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वीर धवल खाडे साहेब, जे वसईचे नायब तहसीलदार आहेत, जलतरणपटू आहेत आणि राष्ट्रकुल स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्यांनी विशेष अशी कामगिरी बजावलेली आहे। तर मी आमच्या NSS व्हॉलेंटियर्सना विनंती करते की त्यांनी मान्यवर पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मी भगत सरांना विनंती करते की आपण आमदार क्षितिजजी ठाकूर साहेब यांचं स्वागत करावं। वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर माननीय श्री नारायण मानकर साहेब यांचं स्वागत भगत सरांना करण्याची विनंती करते। आपल्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष कोडोलीकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी भगत सरांना करते। तसंच विरार वसई महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीवजी पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी भगत सरांना करते। वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम उपमहापौर माननीय श्री सगीरभाई डांगे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी भगत सरांना करते। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे NSS कोऑर्डिनेटर आणि यंदाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉक्टर अतुल साळुंके सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी कुट्टी सरांना करते। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे NSS प्रोग्राम ऑफिसर रमेश देवकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी कुट्टी सरांना करते। त्याचबरोबर कर्नल करपे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी कुट्टी सरांना करते। आपले विवा महाविद्यालय ज्युनियर कॉलेजच्या आणि उत्कर्ष विद्यालयाच्या प्राचार्या कल्पना राऊत मॅडम, तसंच
डॉक्टर खान साहेब, तसेच पुरोहित सर, या सगळ्यांचं स्वागत करण्याची विनंती मी कुट्टी सरांना करते. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं विवा महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. आज आपल्यात इथे उपस्थित असलेले पत्रकार आहेत मयुरेश वाघ, नरेंद्र पाटील, रमाकांत वागसेवरी, प्रसाद जोशी, फॅडी डिकोस्टा, किरण तणावडे, किरण पाटील, संदीप पंडित, शिवकुमार शुक्ला साहेब, आपल्या सगळ्यांचं विवा महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पत्रकार प्रोफेसर शिर्के साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सगळ्या पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सेंट जोसेफ सिनियर कॉलेजचे NSS प्रोग्राम ऑफिसर प्रोफेसर कडू महेंद्र साहेब यांचं सुद्धा विवा महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. महेश घोसले साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तसंच आमचे लाडके सावे काका यांचं सुद्धा NSS विभागातर्फे मनपूर्वक स्वागत. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील NSSच्या स्वयंसेवकांचं 5 दिवसांचं निवासी शिबिर यंदा विरार येथील म्हणजे आपल्याकडच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलंय. मुंबई विद्यापीठाचे NSS युनिट आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले या 31 जानेवारी 2013 ते 4 फेब्रुवारी 2013 या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे या अशा विविध जिल्ह्यांमधून जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून 250 स्वयंसेवक इथे सहभागी होणार आहेत. या सहभागी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC आणि केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC तसंच विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या संदर्भात इथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मराठी मुलं अशा स्पर्धात्मक परीक्षांकडे फारसं वळत नाहीत, मात्र योग्य ते मार्गदर्शन जर का त्यांना मिळालं तर अशा स्पर्धांमध्ये मराठी टक्का नक्कीच वाढेल आणि याच विश्वासाने या मार्गदर्शन सत्रांचं इथे आयोजन करण्यात आलंय. या परीक्षांची तयारी कशी करायची, कधी करायची, विषयांची निवड कशी करायची, प्रत्यक्ष पेपर कसा लिहावा, मुलाखतीची तयारी कशा प्रकारे करायची, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस आपली नेमकी वागणूक कशी असावी, अशा विविध विषयांवरती इथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आणि यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि NSS युनिटचे अधिकारी इथे मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आपल्या विवा महाविद्यालयाचे प्राचार्य भगत सर यांना पुढील प्रास्ताविकासाठी इथे निमंत्रित करते. प्रमुख अतिथी ऑलिम्पियन वीर धवल खाडे, वसई विरार महानगरपालिकेचे आमचे लाडके प्रथम महापौर राजीव पाटील, सध्याचे महापौर मानकर साहेब, उपमहापौर सागीरभाई डांगे,
श्री विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर आपले अप्पा, आमचे लाडके आमदार क्षितिज ठाकूर, आमच्या ट्रस्टचे चेअरमन प्राचार्य कोडोलीकर सर, विद्यापीठाचे NSSचे पदाधिकारी, ज्यांचा आताच राष्ट्रपतींनी गौरव केलेला आहे, राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, अतुल साळुंके सर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर देवकर सर, MBAचे डायरेक्टर डॉक्टर खान, डॉक्टर पुरोहित, आमच्या महाविद्यालयामध्ये NSA युनिट चालू करणारे मनोहर करपे, उपस्थित विद्यार्थी, निरनिराळ्या महाविद्यालयामधून आलेले NSSचे स्वयंसेवक, तसेच त्या महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक यांचं मी आज विवा महाविद्यालयातर्फे स्वागत करतो. मुंबई विद्यापीठ व विवा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचं निवासी शिबिराचं उद्घाटन आज होत आहे. मी सर्व त्या निमित्ताने पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत करतो. मुंबई विद्यापीठातील सावंतवाडी, रत्नागिरी, मंडणगड पासून जय हिंद कॉलेजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी जे आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांबरोबर आलेल्या आणखी काही अन्य विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आणि आमचं महाविद्यालय या NSSच्या कॅम्पसाठी निवडलं, विद्यापीठाने निवडलं, म्हणून मी साळुंके सरांचा आभार मानतो, देवकर सरांचे आभार मानतो. शिबिराचा मुख्य हेतू MPSC व UPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन मिळणं हा आहे. आजपासून 4 तारखेपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व उच्च पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. त्यात काही IAS ऑफिसर्स आहेत, IPS ऑफिसर्स आहेत, IFS आहेत, आपल्या भेटीला ते येणार आहेत. वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्याचा आमच्या ट्रस्टचा हा एक व्यासंग आहे. व्यासंग अशासाठी म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही वर्षापूर्वी करिअर फेअर असाच एक मोठा उपक्रम मुंबई विद्यापीठ आणि आमच्या कॉलेजतर्फे आयोजित करण्यात आला होता. अतिशय यशस्वी कार्यक्रम तो झाला आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातील शैक्षणिक व्यावसायिक संधींबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. गेल्या वर्षी आपल्याच महाविद्यालयात जागतिक मराठी परिषद घेण्यात आली. निरनिराळ्या देशामधून विविध क्षेत्रातील मान्यवर, मग बँकिंग क्षेत्र असो, साहित्य असो, उद्योगपती, शैक्षणिक क्षेत्रातील असो, मराठी माणसांनी इथे येऊन विद्यार्थ्यांना नवीन उपलब्ध असलेल्या शैक्षणिक वाटा, उद्योग याबद्दलची माहिती दिली, मार्गदर्शन केलं. ही यादी पुष्कळ सांगता येईल. आमच्याकडे वर्षभर पुष्कळचे उपक्रम चालू असतात. त्यात मराठी विज्ञान परिषद आमच्याकडे घेण्यात आलेली होती, आम्ही आयोजित केली होती. कवी संमेलन झालेलं होतं आणि अगदी मागच्या महिन्यात भरवण्यात आलेली राष्ट्रीय पातळीवरची बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडली. नॅशनल स्केटिंग कॉम्पिटिशन असे नवीन उपक्रम आमच्या ट्रस्टच्या आणि वसई विरार महानगरपालिका तसंच यंगस्टार तर्फे आयोजित केल्या गेल्यात आणि जातात. वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर नाना राजीव पाटील, तसेच आताचे महापौर मानकर साहेब, उपमहापौर डांगीर साहेब यांच्या
यांचा आमच्या कॉलेजवर एक विशेष एक लोभ आहे म्हणावं लागेल, कारण प्रत्येक गोष्ट आमच्या कॉलेजपासून सुरू होते. मग ती महापौर मॅरेथॉन असो, पाककला स्पर्धा असो, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक ऋणी आहे. या सगळ्या कार्यक्रमांमधून आमचे NSSचे विद्यार्थी, मग ते महापालिकेचा असो, पोलीस डिपार्टमेंटचा असो, NSSचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने त्याच्यात भाग घेतात, त्याला स्वयंसेवक म्हणून मदत करतात आणि हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतात. विद्यापीठातील हे एकमेव महाविद्यालय असावं की जिथे विद्यापीठाच्या NSS शिबिरासाठी आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष स्वतः आप्पा मुंबई, नागपूर, दिल्ली, सुरत, नांदेड येथील IAS IPS ऑफिसरना प्रत्यक्ष फोन करून निमंत्रित करत होते काल रात्री 8 वाजेपर्यंत. आणि त्यांनी प्रत्येक IAS ऑफिसरनी एकानेही नकार दिलेला नाही. अप्पांचे स्वतःची इतकी मोठी एक जमेची बाजू आहे की ते कुठलाही IPS ऑफिसर मला जमणार नाही, मला येणार नाही, मी जर वेळ नसेल तर मी जरूर कॉलेजला येईल, कुठल्या तरी कार्यक्रमात येईल, असं त्यांनी मान्य केलं आहे. आणि आज खरोखरच या 4 दिवसात मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या 4 दिवसामध्ये त्यांनी जे काही रिसोर्स पर्सन दिलेले आहेत ते सगळे IAS IPS ऑफिसर्स आपल्या भेटीसाठी येणार आहेत. आपल्या ट्रस्टची, विवाह ट्रस्टच्या अंतर्गत एकूण 11 शैक्षणिक संस्था अशासाठी म्हणतो मी कारण कुठेही वर्गसंख्या, विद्यार्थी संख्या ही कमी नाही. उत्कर्ष मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा की ज्या शाळेपासून आपल्या ट्रस्टची शैक्षणिक वाटचाल सुरू झाली, महाराष्ट्रात सर्वात मोठं गणना झालेलं आपलं ज्युनियर कॉलेज, आज आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये 49 डिव्हिजन्स असून 29 डिव्हिजन फक्त 11वी कॉमर्सचे आहेत. 13,000 विद्यार्थी ज्युनियरचे आहेत आणि 12,000 विद्यार्थी सिनियरचे आज आपल्या विवाह महाविद्यालयात. एवढी प्रचंड संख्या मुंबई विद्यापीठातलं हे एकमेव कॉलेज असं आहे, महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज असेल की एवढी प्रचंड विद्यार्थी संख्या आपल्याकडे आहे. आपल्या कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे जे नेहमीचे कोर्सेस आहेत BA, BCom, BSc, या व्यतिरिक्त BMS, BMM, BMM आपण मराठी मीडियमही चालू केलेला आहे. जर्नलिझमचा आपण पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स चालू केलेला आहे. BSc IT, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक, बायोकेमिस्ट्री असे पदवी अभ्यासक्रमाबरोबर 19 पदव्युत्तर अभ्यासक्रम MA, MCom, MScचे आपण आपल्या कॉलेजमध्ये सुरू केलेले आहेत. आणि त्या पदव्युत्तर कोर्सेसमध्ये जी कोर्सेस कुठलंही महाविद्यालय चालू करायला विचार करतं अशी कोर्सेस आपण चालू केलेली आहेत. उदाहरणार्थ MSc बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोएनालिटिकल सायन्स, MSc हर्बल सायन्स, न्यूट्रॉसिटिकल्स, हे अशी जी कोर्सेस आहेत ज्याची आज इंडस्ट्रीला गरज आहे, असे कोर्सेस आपण पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस चालू केलेले आहेत. एकूण 40 डिव्हिजन आपल्या फक्त कॉमर्सचे आहेत, FY, SY, प्लेन कॉमर्स. आणि एवढं मोठं सेंटर आपण चालू करताना NSS युनिटही आपलं तेवढंच मोठं आहे आणि त्यांचं योगदानही आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये चांगलं असतं. गेल्याच महिन्यात आपल्या महाविद्यालयामध्ये विवाह सेंटर फॉर ॲडव्हान्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट या नावाने नवीन लॅबोरेटरीचं उद्घाटन करण्यात आलं. या लॅबोरेटरीमध्ये सॉइल ॲनालिसिस, वॉटर ॲनालिसिस, लीफ ॲनालिसिस, हर्बल प्लांट ॲनालिसिस, इंडस्ट्रियल इफ्लुएंट ॲनालिसिस, त्याचबरोबर आयुर्वेदिक पावडर, ज्या आयुर्वेदिक भस्म, आयुर्वेदिक चूर्ण जे आज मिळतात त्याची प्युरिटी चेक करण्यासाठी आपण एक यज्ञयावत लॅबोरेटरी आपण चालू केलेली आहे. आणि या लॅबोरेटरीला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे आणि आपण त्याबद्दल आपण प्रमाणपत्र आज त्या ॲनालिसिससाठी देऊ शकतो आणि देतो.
5,000 सॅम्पल्स ॲनालाइज करण्याची आपली क्षमता, महिन्याला 5,000 सॅम्पल ॲनालाइज करण्याची आपली क्षमता असून आपण एक स्वतंत्र युनिट त्याच्यासाठी उभं केलेलं आहे, ज्याच्यासाठी जपानवरून आणि स्वित्झर्लंडवरून आपण आपल्या ट्रस्टनी यंत्रसामुग्री बोलवली, लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट बोलवले, इक्विपमेंट बोलवलेत, जे मुंबईमध्ये फक्त 2 महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत, त्यातलं आपलं एक कॉलेज. की आज आपल्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये रुईयापासून, रुपारेलपासून, मुंबई विद्यापीठापासून विद्यार्थी एक्सपेरिमेंट करण्यासाठी यायला लागलेले आहेत. वाट मागे फिरते आहे. मुंबईत जाण्यापेक्षा विद्यार्थी आता विरारमध्ये येतो आहे आणि तोही रिसर्च करण्यासाठी. आणि कालच रात्री मला पहिलीच चांगली बातमी आपल्या रिसर्च इन्स्टिट्यूटबद्दल कळली की आपल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमधून 2 रिसर्च पेपर कालच पब्लिश झाले, नॅशनल लेवलला ते ॲक्सेप्टही झालेले आहेत. आपला पूर्ण महाविद्यालयाचा परिसर हा वायफाय असून विद्यार्थी त्याचा संपूर्ण उपयोग करतात, त्यांच्या प्रोजेक्टसाठी उपयोग करतात. MSc IT किंवा अदर जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, BCBI, बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स, अकाउंटन्सी, याच्यासाठी त्यांच्या प्रोजेक्टसाठी त्यांना ऑनलाईन अवेलेबल करून दिलेलं आहे. आमचं एक महाविद्यालयामध्ये VSS म्हणून एक विवा सॉफ्टवेअर सोल्युशन एक स्वतंत्र युनिट असून त्या युनिटतर्फे शाळांसाठी, महाविद्यालयांसाठी किंवा इतर महापालिकेसाठी, इंडस्ट्रीजसाठी ज्याप्रमाणे सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही ते बनवून देतो. आपल्याकडे MSc ITचे, BSc ITचे विद्यार्थी किंवा BA BComचे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यात इंटरेस्ट असेल ते विद्यार्थी आमच्या VSSच्या मध्ये अर्न अँड लर्नमध्ये जॉईन होतात. आणि एक आमची अतिशय मोठी जमेची बाजू आहे की अशा प्रकारचं युनिट मुंबई विद्यापीठामधल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये नाही, की जे प्रोजेक्ट बरोबर, विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट बरोबर एक त्यांची स्वतःच इनोव्हेटिव्ह आयडिया त्याच्यात डेव्हलप होऊन ते नवीन नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करतात. आणि मी अभिमानाने सांगतो की यावर्षी मुंबई विद्यापीठाने ॲडमिशन प्रोसिजर ऑनलाईन केली, ती आम्ही 2 वर्षापूर्वी कधीच सुरू केलेली होती. आमच्याकडे जे सॉफ्टवेअर जे बनवलं गेलं त्या सॉफ्टवेअरचा जसाचा तसा उल्लेख मुंबई विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये केला गेला. आणि आज आमचं सॉफ्टवेअर एवढं अद्ययावत आहे की ज्या दिवशी विद्यार्थी ॲडमिशनला येतो त्या दिवशी त्याचा रोल नंबर त्याला मिळून बाहेर पडताना त्याच्या हातात आयडेंटिटी कार्ड त्याचं मिळतं. नवीन सिस्टीम युनिव्हर्सिटीने जी चालू केली आहे, ग्रेड सिस्टीम, क्रेडिट सिस्टीम, ग्रेडिंग सिस्टीम, त्याच्यात एक नवीन आणखीन आम्ही सुधारणा केली आहे की ऑनलाईन एक्झाम आम्ही चालू केलेली आहे. विद्यार्थ्यांचा ज्या नेहमीच्या पद्धती आहेत, परीक्षा पद्धती, त्या व्यतिरिक्त आम्ही विद्यार्थी कुठूनही ती ऑनलाईन एक्झाम, इंटरनल एक्झाम आता देऊ शकेल. या व्यतिरिक्त महाविद्यालय कल्चरल आणि स्पोर्ट्समध्येही अग्रगण्य असून आमची एकांकिका यावर्षी सवाईपर्यंत सिलेक्ट झालेली होती. कदाचित कालच्या वृत्तपत्रामध्ये आपण त्याचं वाचलेलं असेल की सवाईमध्ये आमची एकांकिका सिलेक्ट झालेली आहे. कॉलेजमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अंतर्गत रायफल पिस्टल शूटिंग, वॉल क्लाइम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग असे वेगवेगळे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. आपल्याकडे अद्ययावत 10 मीटरचं शूटिंग रेंज आहे आणि दरवर्षी आपले विद्यार्थी नॅशनल शूटिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये सिलेक्ट होतात. गेल्या वर्षी दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या शूटिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये आपल्या शूटिंग रेंजचे 2 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालेलं होतं. आणि दरवर्षी अशी 1 किंवा 2 विद्यार्थी तरी आपले शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भाग घेतात. आपलं NSS NCC युनिट अतिशय चांगल्या पद्धतीने
ॲक्टिव्ह असून ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सर्वात जास्त ब्लड कलेक्ट करणारं महाविद्यालय म्हणून आपली गणना होते. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वप्नील शिरसाट दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी गेला होता. त्याची सिलेक्शन झालं होतं. गेल्या वर्षी रणजित देशमुख हा SRDसाठी सिलेक्ट झाला होता आणि यावर्षी सागर गावडे हा विद्यार्थी SRBसाठी सिलेक्ट झालेला आहे. चालू शैक्षणिक वर्षात आमचा विद्यार्थी भूषण मिश्रा याला इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते गेल्याच महिन्यात प्रदान करण्यात आलं. आमच्या महाविद्यालयाची नवीन 7 मजली इमारत आपण समोर 5 दिवस आजपासून 5 दिवस आमच्याबरोबर आहात. मी विविध महाविद्यालयामधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे की आमचं नवीन महाविद्यालय हे महाविद्यालय आहे, पण नवीन आमची महाविद्यालयाची बिल्डिंग 7 मजली बिल्डिंग 4 लाख स्क्वेअर फीटाची, ज्याच्यात 6व्या आणि 7व्या मजल्यावर फक्त प्रयोगशाळा असतील अशी इमारत एक वास्तुशिल्प म्हणून नव्हे तर एक बघण्यासारखी इमारत आमची तयार होते आहे. आणि त्या इमारतीला तुम्ही जरूर भेट द्या. तुम्ही जरूर बघून या. एक कॉलेज जे रेग्युलर क्लासरूम्स वगैरे जे काही ते लागतं ते सोडून एक कल्पकता त्याच्यात निर्माण केलेली आहे, ती तुम्हाला दिसेल. इथून विरारपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर शिरगावला आमचा 200 ते 250 एकराचा मोठा एक एज्युकेशनल हब ज्याला म्हणू, जिथे इंजिनिअरिंग कॉलेज, आमचं MBA, MCA, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स, फार्मसी असा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे. बघण्यासारखा आहे. निसर्गाला त्याला छान सोबत आहे आणि तोही बघण्यासारखा कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही त्यालाही या 4 दिवसात कधीतरी भेट देऊ शकता. विद्यापीठाच्या NSSच्या कॅम्पच्या माध्यमातून आमच्याकडून काहीतरी चांगल्या स्मृती घेऊन जाव्या आणि काहीतरी चांगलं शिकायला मिळावं असा हेतू गृहीत धरून या 5 दिवसाचा संपूर्ण आमच्याकडून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, चांगले वक्ते मिळतील असं गृहीत धरून मी पुन्हा आणखीन आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबई युनिव्हर्सिटीचे NSS कोऑर्डिनेटर डॉक्टर अतुल साळुंके सर, ज्यांना यंदाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी कोडोलीकर सरांना विनंती करते की आपण साळुंके सरांचा सत्कार करावा. मी कोडोलीकर सरांना विनंती करते की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार करावा. मी डॉक्टर साळुंके सरांना विनंती करते की आपण NSS युनिटबद्दल आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्र. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय श्री लोकनेते हितेंद्रभाई ठाकूर साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या विभागाचे सन्माननीय आमदार श्री क्षितिजभाई ठाकूर, आपल्या युवकांना एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्यासाठी व्यासपीठावर खास आपल्यासाठी आलेले ऑलिम्पिक विजेते वीर धवलजी खाडे सर, त्याबरोबर या विवा नगरीचे प्रथम नागरिक श्री मानकर साहेब, ज्यांचा ह्या आयोजनामध्ये खारीचा वाटा आहे, असे प्रथम नागरिक श्री राजूजी पाटील साहेब, या समारंभासाठी उपस्थित असलेले सागरीकर भाई डांगे
आणि व्यासपीठावरील सन्माननीय पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्र, आपल्याला NSS बद्दल बरंच काही माहिती आहे, पण तरीसुद्धा मुंबई विद्यापीठाची कार्याची रचना आपल्यासमोर यावी आणि ह्या शिबिराचं आयोजन करण्यामागचं विद्यापीठाचं मनोदय आपल्यापर्यंत मांडावं यासाठीच मी खास या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर हे महाविद्यालय आणि ह्या महाविद्यालयाचा इतिहास वाचल्यानंतर याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती ज्यांच्या विचारातनं हे महाविद्यालय डेव्हलप होतंय ते आदरणीय लोकनेते हितेंद्रभाई ठाकूर यांना मी धन्यवाद देतो आहे. कारण मी पहिल्यांदाच पाहतोय की एखाद्या विद्यापीठाच्या शिबिरामध्ये किंवा NSSच्या एका शिबिरामध्ये संपूर्ण व्यवस्थापन उतरतं आहे आणि व्यवस्थापनाचं स्वतः लक्ष याच्यामध्ये जातीने आहे की मुलांची व्यवस्था कुठे असली पाहिजे, कोणते वक्ते यासाठी आणले गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांना आपल्याला नक्की काय द्यायचं आहे आणि कोणत्या प्रकारचा मेसेज या विद्यार्थ्यांपर्यंत जायचं आहे यासाठी जी दूरदृष्टी लागते ती खऱ्या अर्थाने दूरदृष्टी ही हितेंद्रभाई ठाकूर यांच्याकडे आहे. म्हणूनच या शिबिराला एक वेगळं रूप यातनं मिळालेलं आहे. म्हणून NSSच्या विद्यार्थ्यांना आज आपण एका पंचतारांकित अशा स्वरूपाच्या शिबिराला आलो आहोत का याचा भास नक्की होणार आहे. कारण आमची शिबिरं यापेक्षा वेगळी असते, आमची कल्पना वेगळी असते. मुलांना आम्ही एका समाजाच्या एका वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची जाणीव करून देत असतो, पण ते जाणीव करत असताना त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्याच्याबद्दलच्या भावना निर्माण व्हाव्यात, ही भावना त्याच्या पाठीमागची असते. पण आजचं शिबिर खरोखरच तुमच्या दृष्टिकोनातनं पंचतारांकित शिबिर असेल यात थोडीही शंका माझ्या मनात नाही आहे. आणि म्हणून यासाठी संपूर्ण धन्यवाद मी या ठिकाणी लोकनेते हितेंद्रभाई ठाकूर, या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री भगत सर आणि त्यांच्या संपूर्ण व्यवस्थापनाला देतोय. आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीने मी पुन्हा एकदा सगळ्यांचंच या ठिकाणी ऋणही व्यक्त करतोय. माझा सन्मान या ठिकाणी केला, पण त्याचा सार्थ अभिमान मला जेव्हा असतो की तेव्हा विवा कॉलेजसारखी महाविद्यालय जेव्हा पुढे येतात, विवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसारखी विद्यार्थी जेव्हा कामासाठी बाहेर पडतात आणि समाजाचे प्रश्न सोडवतात, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये परिवर्तनाची दिशा येते. आणि ही परिवर्तनाची दिशा जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि समाजापर्यंत त्याची नोंद होते, त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची नोंद घेतली जाते. आणि म्हणूनच मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो की राष्ट्रपतींच्या हस्ते दिलेला हा सन्मान हा माझा नसून सर्व महाविद्यालयांमधील सगळ्या विद्यार्थ्यांचा, त्यांना दिशा देणारे सर्व कार्यक्रम अधिकारी, त्यांच्यावर नेतृत्व करणारे प्राचार्य आणि अशाच हितेंद्रभाई सारखे जे अध्यक्ष आहेत की ज्यांनी आर्थिक मदत सुद्धा अशा शिबिरांसाठी केलेली असते, अशा मुलांसाठी केलेली, त्यांना गेलेलं हे पारितोषिक आहे. आणि म्हणून मुंबई विद्यापीठाची रचना मी आपल्याला सांगतो साहेब. एकूण 271 महाविद्यालय आज NSS मध्ये आहेत. 40,000 विद्यार्थी संख्या असलेली महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं मुंबई विद्यापीठ ही रचनेच्या दृष्टिकोनातनं सर्वप्रथम आहे. त्यातही मुंबईची रचना जर आपण पाहिली तर मुंबई शहरासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची कार्यक्रमं घ्यावी लागतात आणि मुंबई सोडून ठाणे, रायगड, रत्नागिरी या विद्यार्थ्यांसाठी वेगळी कार्यक्रमं घ्यावी लागतात आणि त्यातनं मुलांच्या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास करतो. बाई, सर्वप्रथम जर आमचं पहिलं ब्रीदवाक्य कोणतं असेल तर यातनं चांगला नागरिक तयार करणं आणि दुसरा ही प्रक्रिया करत असताना त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होणं, या दोन गोष्टी आम्ही समोर ठेवत असतो. म्हणून मूल्य शिक्षण आम्ही मुलांना देत असतो. मग ते शिबिराच्या माध्यमातून मूल्य शिक्षण असेल, दैनंदिन उपक्रमातून मूल्य शिक्षण असेल, एखाद्या सेमिनारमधून त्यांना मूल्य शिक्षण दिलं जात असेल किंवा एखाद्या कार्यशाळेतनं आम्ही त्यांना मूल्य शिक्षण देत असू, मग ते स्त्रियांच्या श्रीभ्रूण हत्येवरच्या प्रश्नांसंदर्भामध्ये असेल किंवा आपण पालकांशी कसं वागावं, समाजाशी कसं वागावं या संदर्भामध्ये असेल, मानसिक ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये या मुलांनी कसं वागावं या संदर्भामध्ये असेल, अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही वेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेत असतो. त्यातलाच एक भाग अजूनही आम्ही असा विचारात घेतलेला आहे की ह्या मुलांमध्ये जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी जर हे पुढे आले, हीच मुलं जर एखादा IAS झाला, एखादा IPS झाला, तर यदाकदाचित समाजाच्या प्रश्नांची जाणीव याला सर्वात प्रथम असेल आणि हा त्या खुर्चीवर बसल्यानंतर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून यातनं IAS अधिकारी निर्माण व्हावेत, IPS अधिकारी निर्माण व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. एखाद्या बँकेचा जर मॅनेजर होणार असेल किंवा एखाद्या बँकेचा तो PRO म्हणून जाणार असेल तर त्यावेळेस समाजाच्या शेवटच्या घटकाला सुद्धा या बँकेच्या सुविधा त्याच्यापर्यंत पोहोचतील याची मानसिकता त्याच्या मनामध्ये राहील. आणि म्हणून अशा प्रकारची माणसं त्या पदावर जावीत म्हणजे भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आपल्याला आत्ता सोडवता येतील. ही मानसिकता घेऊन आम्ही अशा प्रकारची शिबिरं घेतोय. आजपर्यंत आम्ही रक्तदानाचा जो आत्ता उल्लेख केला याचे आम्ही असंख्य रेकॉर्ड तयार केलेले आहेत, ज्याची नोंद राष्ट्रपतींपर्यंत गेलेली आहे. वर्षाला मुंबई विद्यापीठातर्फे मुलांच्या वतीने जवळपास 22,000 ते 25,000 रक्त बॉटल्स आम्ही देत असतो.
दैनंदिन स्वरूपामध्ये जेव्हा एखाद्या रक्तगटाची गरज असते तेव्हा आम्ही फोनवर किंवा इतर स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना रक्तदानासाठी पाठवतच असतो, ती वेगळी भूमिका आहे. पाणलोट क्षेत्राचा विकास व्हावा, पाण्याचं संवर्धन व्हावं, जो आत्ता महाराष्ट्राला मोठा प्रश्न सोडवला जातोय, त्या प्रश्नांसाठी सुद्धा आम्ही हातभार घालतो. आणि पाणी अडवा पाणी जिरवा या नियंत्रणाखाली आम्ही जवळपास दरवर्षी 500 बंधारे आम्ही बांधत असतो, ज्याचा कॉस्ट प्रत्येकी 20,000 रुपये इतका आहे. त्याचबरोबर मी ह्या वर्षी हाती घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम फक्त मी आपल्यासमोर मांडतो सर. माझ्याकडे 40,000 विद्यार्थी आहेत. या 40,000 विद्यार्थ्यांनी 5 कुटुंबांना जर दत्तक घेतलं आणि 5 कुटुंबापर्यंत एक साधा मेसेज पाठवला की आपल्याला विजेचं संवर्धन करायचं आहे आणि ह्या विजेच्या संवर्धनासाठी 5 कुटुंबांची निवड जर केली तर एकूण 2 लाख कुटुंब आमच्या NSSशी जोडली जातील आणि 2 लाख कुटुंब गुणिले 5 युनिट फक्त मी मागणी केली तरी 10 लाख युनिटचं आम्ही या ठिकाणी या वर्षी संवर्धन करणार आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, आपण जेव्हा काम करत असतो त्याची नोंद समाजामध्ये घेतली जाते आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे की विवा कॉलेजचा भूपेंद्र मिश्रा या वर्षी आपल्या ह्या ठिकाणचा या वर्षाचा इंदिरा गांधीचा राष्ट्रीय पुरस्कार घेणारा आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेणारा पहिला विद्यार्थी आहे. आणि म्हणून या महाविद्यालयाच्या NSSचं युनिटचं मला सार्थ अभिमान आहे. याबरोबरच आपण विलांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असतो सर. आपली मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेलेली आहेत. एक मुलगी आपली चायनाला गेली आहे, कस्तुरी आपटे, चायनाच्या डेलिगेशनमध्ये ती होती. त्यानंतर आत्ता सुनील गुप्ता आपला साऊथ कोरियाच्या डेलिगेशनमध्ये होता. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण दरवर्षी मुलांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पाठवत असतो. ही NSSची सगळ्यात मोठी शिदोरी आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक शिबिरांमध्ये जातं, ज्याचं प्रशिक्षण तुमच्याकडे दिले जातं ॲडव्हेंचरचं. या ॲडव्हेंचरसाठी सुद्धा दरवर्षी जवळपास 60 विद्यार्थी आपल्या मुंबई विद्यापीठातनं जातात आणि महाराष्ट्रामधून सर्वाधिक विद्यार्थी जाणार कोण असेल तर मुंबई विद्यापीठ आहे. म्हणून NSSला जी हुबारी मिळते आहे ती हुबारी या मुलांच्या कर्तृत्वामुळे आणि मुलांनी केलेल्या कामगिरीमुळे. आणि म्हणूनच आम्ही अशा प्रकारच्या शिबिरांची निवड करत असतो ज्यातनं मुलांना प्रशिक्षण मिळतं. आणि म्हणून पुन्हा विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला धन्यवाद देतो की मोठ्या संख्येने आपण इथे आलात आणि ह्या महाविद्यालयाने तुमच्यासाठी जे वाढवून ठेवलेलं आहे त्याचा मनसोक्त आनंद आपण घ्यावात आणि त्यांना जे मानसिक समाधान यातनं मिळणार आहे ते मानसिक समाधान त्यांच्यापर्यंत पोहोचून द्यावं. आणि म्हणून मी महाविद्यालयाचे प्राचार्य भगत सर, त्यांचे सर्व प्रशासन अधिकारी, त्याचबरोबर सर्व लोकनेते श्री हितेंद्रभाई ठाकूर यांचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व मान्यवर, 1-2 मिनिटं घेणार आहे मी, कारण का मला आणि नानांना खाली एक मीटिंग लागलं आहे चीफ इंजिनियरांबरोबर, त्यामुळे जाणार. परंतु इकडे बाहेरून आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, सर तुम्ही NSSचा कॅम्प आमच्याकडे दिला त्याबद्दल तुमचं ट्रस्टच्या वतीने आभार मानतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो का येणाऱ्या 5 दिवसामध्ये जे काही कार्यक्रम तुम्ही बघतील त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या NSSबद्दल बोलताना तर तुम्हाला मी एक सांगतो का NSSचा कॅम्प 10 दिवसाचा आम्ही अटेंड केलेला आहे. याच NSSच्या कॅम्पमधून आमची लिडरशिप निर्माण झाली. कारण का NSSच्या कॅम्पमध्ये कुठेतरी वेगवेगळ्या मुलांबरोबर 10 दिवस घराच्या बाहेर राहून आम्ही रस्ता पण बनवलेला, आदिवासी पाड्यात काम पण केलेलं, त्यावेळी आदिवाशांच्या मजुरीबद्दल प्रश्न आम्ही उचललेला. आणि मला आठवते का त्यावेळी भाऊसाहेब वर्तक, विलासराव देशमुखांना त्यावेळी राज्यमंत्री होते तर त्यांना आम्ही प्रश्न विचारलेले. ते फोटो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का मुलं सामाजिक भान ठेवून कशा प्रकारे मंत्र्यांची पण भांडू शकतात. म्हणजे तुमच्यासारखाच समोर बसलेल्या असताना मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत आम्ही दाखवली आणि तिकडून आमची लीडरशिप तयार झाली. कॉलेजमध्ये लीडरशिप तयार झाली. ते CRचं इलेक्शन असेल, GHचं असेल किंवा पुढे मग आमदारकीचं इलेक्शन असेल. तर त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझ्यातर्फे, नानांतर्फे, बाकी सगळे भाषण करणारच आहेत. आम्ही दोघं इकडून तुमची रजा घेतो. चांगल्या प्रकारचा कॅम्प करा. आपलं संपूर्ण कॉलेज तुम्ही बघा, नवीन होणारं कॉलेज आहे, बाकी काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्यांचा मनसोक्त उपभोग घ्या. सर बोलतात तसं 5 स्टार नसेल पण चांगलं निश्चित आपलं अधिवेशन असेल एवढंच सांगतो. आणि हे 5 स्टार करण्याचं काम तुम्ही विद्यार्थ्यांनी करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या काही गैरसोयी झाल्या तरी त्या मोठ्या आणि तुम्हीच सांभाळून घ्यायच्या. लिडरशिप निर्माण करण्याकरता तुमच्यातून प्रत्येक गोष्टीकरता डिपेंड राहू नका.
तुम्ही पण करू शकता. तुम्हाला सगळ्यांना शिबिराच्या करता मनपूर्वक शुभेच्छा. सगळे वक्ते चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद आप्पा आणि धन्यवाद नाना. आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज आपल्यात उपस्थित असलेले वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित विद्यमान महापौर माननीय श्री नारायण मानकर साहेब, जे दिवाणमान ग्रामपंचायतीचे प्रथम आणि शेवटचे सरपंच होते, तसंच नवघर माणिकपूर नगर परिषदेचे प्रथम आणि शेवटचे नगराध्यक्ष आणि अनेक सामाजिक कार्यांमध्ये अनेक वर्ष कार्यरत असणारे असे हे मानकर साहेब. मी आपल्या विवा महाविद्यालयातर्फे आपल्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष कोडोलीकर सर यांना विनंती करते की सर आज आपल्याकडे पहिल्यांदा आलेत तर आपण त्यांचा सत्कार करावा. महापौर म्हणून सर आज पहिल्यांदा आपल्याकडे उपस्थित राहिले आहेत, तर मी सरांना विनंती करते आपण त्यांचा सत्कार करावा. मी मानकर साहेबांना आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याची विनंती करते. मुंबई विद्यापीठ आणि विवा कॉलेज यांनी आयोजित केलेल्या या निवासी कॅम्पसाठी उपस्थित आता जे गेले ते आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आदरणीय कडोलीकर सर, आमदार क्षितिज ठाकूर, वीर धवल खाडे, साळुंके सर, आमचे माजी उपमहापौर सगीरबाई डांगे, भगत सर, कुट्टी सर, सर्व कॉलेजचे सर्व शिक्षक वर्ग आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई येथून आलेले भावी तहसीलदार आणि कलेक्टर आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मुंबई विद्यापीठाचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी आज या NSSच्या स्टुडंटचा UPSC आणि MPSCच्या मार्गदर्शन शिबिरासाठी आमच्या वसईची निवड केली. त्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे मी फार वसई विरार शहरचा महापौर म्हणून आभार मानतो. मित्रांनो, मी काय MPSC आणि UPSCवर लेक्चर देणारा नाही, कारण पण MPSC आणि UPSC जे झालेले होते IAS ऑफिसर त्यांच्या हाताखाली 10 वर्ष काम केलेला मी आहे, त्यामुळे ते अनुभव मी तुम्हाला सांगायला काही हरकत नाही असं मला वाटतं. या महाराष्ट्राला तशी परंपरा होती. पिंपुटकर, तिनईकर, बर्वे असे मोठे मोठे IAS ऑफिसर या महाराष्ट्राने दिले आहेत. या महाराष्ट्राने पूर्वी फार मोठे IAS ऑफिसर दिलेले आहेत, परंतु ती परंपरा आता मुलांचा अनुसार किंवा अभ्यासातला काही इतर फरक असेल हळूहळू कमी होत चाललेला आहे असं मला वाटतं. आता कुठेतरी 100 विद्यार्थ्यामध्ये एक 4 ते 5 किंवा 10 विद्यार्थी महाराष्ट्रातले IAS पास होणारे असतात असं मला वाटतं. MPSCB मध्ये साधारण 180 पदं अशी या संवर्गातली असतात की तहसीलदार, BDO, चीफ ऑफिसर, क्लास 1ची ही पदं असतात आणि त्या माध्यमातून आपण तालुक्याचा एक विकास करू शकतो किंवा तालुक्याच्या लेवलची ती पदं असतात. UPSC मध्ये IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अशी विविध पदं असतात की ज्या माध्यमातून देशाची सेवा करण्याचा आपल्याला अनुभव येईल. आणि ही पदं फार मोठी पदं असतात, त्यांचा एक उच्च दर्जा असतो असं मला वाटतं. साधारण हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क कसं असतं, म्हणजे मी 10 वर्ष शासकीय सेवेत होतो म्हणून सांगतो. एखादं पत्र कोणत्या तरी कार्यालयातून किंवा व्यक्तीचं आलं तर ते पहिला इन्वर्ट होतं आणि मग अधिकाऱ्याकडे जातं. अधिकारी जर नवीन असला तर तो त्या पत्रावर लिहितो प्लीज डिस्कस किंवा लिहितो प्लीज स्पीक, कारण त्याला त्या पत्राचा कधीतरी मतितार्थ कळत नसतो. सबऑर्डिनेट जो असतो त्याला प्लीज स्पीक किंवा प्लीज डिस्कस लिहिलं तर तो ते पत्र घेऊन येईल आणि मग ते पत्राचा मतितार्थ सांगेल की हे पत्र असं असं आहे, याचा सारांश असा असा आहे, आणि त्यामुळे मग त्या अधिकाऱ्याला तो सारांश कळतो आणि मग तो लिहितो ॲज डिस्कस प्लीज पुट अप.
म्हणजे तुमच्याशी डिस्कस केल्याप्रमाणे ते पत्र तुम्ही पुटअप करा आणि ते मग त्याचं उत्तर दिलं जातं. साधारण एखाद्या पत्राचं उत्तर 15 दिवसात आपल्याला आलं नाही किंवा आपण त्याला दिलं नाही तर मग एक त्या खात्यामार्फत रिमाइंडर काढलं जातं. 15 दिवसाने पुन्हा उत्तर आलं नाही तर आणखीन रिमाइंडर काढलं जातं. आणखीन 15 दिवसांनी रिमाइंडर काढलं जातं. शासकीय सेवेत साधारण एखाद्या पत्राचं उत्तर आलं नाही तर साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत 3 रिमाइंडर काढली जातात. आणि रिमाइंडरने देखील उत्तर आलं नाही तर मग डेमी ऑफिशियल लेटर म्हणजे अर्ध अशासकीय पत्र दिलं जातं की ते त्या अधिकाऱ्याच्या नावाने दिलं जातं. प्रियश्री अमुक अमुक आपण एवढे आम्ही पत्र तुम्हाला पाठवली परंतु त्याचं उत्तर काय आलं नाही, आता तुम्ही स्वतः या विषयात लक्ष घाला आणि त्याचं उत्तर द्या असं सांगितलं जातं. फाईलवर साधारण 2 प्रकार असतात. शासकीय फाईल ज्या असतात त्याच्यात 2 प्रकार असतात. एक नोटिंग सेक्शन आणि एक लेटर सेक्शन म्हणजे पत्र पाठवण्याचं सेक्शन. हे नोटिंग सेक्शन फार महत्त्वाचं असतं. नोटिंग सेक्शनमध्ये पत्र काय काय आलंय त्याचं सारांशाने लिहिलं जातं आणि माहितीसाठी त्या अधिकाऱ्याच्या अमुक अमुक पानावर हे पत्राचा मसुदा ठेवलेला आहे तो आपण पाहावा. नोटिंग सेक्शनचा अर्थ असा असतो की टू असाइड डिसिजन मेकर, जो निर्णय घेणारा असतो त्या नोटिंग सेक्शनच्या माध्यमातून तो निर्णय घेतो आणि मग त्या पुढच्या पत्रावर सही करतो. आणि त्यामुळे या फाईल सिस्टीममध्ये नोटिंग सेक्शन हे महत्त्वाचं सेक्शन आहे असं मला वाटतं. आता अधिकारी झाल्यानंतर बऱ्याच जणांना कलेक्टर किंवा सचिवाचा जो मान असतो तो खूप मोठा असतो असं वाटतं, परंतु सध्या महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा कस लागतो, संबंधित अधिकाऱ्यांचा. किंवा भरपूर पाऊस पडला, पूर असला का त्यावेळी देखील अधिकाऱ्यांचा त्या कस लागतो असं मला वाटतं. बऱ्याच ठिकाणी पोस्टिंग आपण पास झालो की क्रीम पोस्टिंग मिळावी असं बऱ्याच जणांचा आग्रह असतो, पण काही वेळेला गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात कोणाला जायची तयारी नसते, परंतु त्या जिल्ह्यात देखील जाऊन काम करायला पाहिजे. अशा मागास जिल्ह्यात जर आपल्या अधिकाऱ्यांनी काम केलं तर तो अनुभव गाठीशी धरून आपल्याला पुढे मागे जे काही सामाजिक प्रश्न असतात, सामाजिक जाणीव असते ती केली जाते. आणि त्या माध्यमातून म्हणजे साळुंके सरांनी सांगितल्यासारखं की तुम्ही सगळे NSSचे स्टुडंट काय, मग असे आप्पा बोलले त्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्टुडंटना अभ्यासाबरोबरच निराळ्या ग्रामीण भागात जाऊन खूप काही काम करावं लागतं. आणि तुमचा हा अनुभव MPSC परीक्षा बोला किंवा UPSC परीक्षेला खूप कामाचा येईल. कारण तुम्ही ग्रामीण भागात मगाशी आप्पा बोलला त्याप्रमाणे रस्ते करायला लागत असतील, झाडू मारायला लागत असेल, आदिवासींचे प्रश्न समजायला लागत असतील, तर असे अनेक प्रश्न तुम्हाला समजलेले असतात आणि या अभ्यासात तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटतं. मी एकच उदाहरण सांगतो. तिनईकर सरांचं मी म्हाडामध्ये असताना एक माझ्याकडे लँडची फाईल आलेली आणि त्यात मधुकरराव चौधरी महसूल मंत्री असताना तिनईकरांच्या नोटिंगवर त्यांनी पेन्सिलने खुणा मारलेल्या होत्या. त्यावेळेला तिनईकर हे जरा कडक अधिकारी होते. ते आपल्याला माहीत असेल की ते स्पष्ट वक्ते असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची बदली झालेली होती. त्यांनी सरळ स्पष्ट दिलं तिनईकरांनी की मला जे काय मत असेल ते पेनने लिहावं. म्हणजे असे निस्पृह अधिकारी तिनईकरांसारखे होते. मला आपल्याला असंच सांगायचं आहे, भविष्यात आपण देखील अधिकारी बनून आपल्या राज्याची किंवा देशाची सेवा करायला येणार आहात तर त्या दृष्टीने आपण देखील निस्पृहपणे सेवा करा किंवा निस्पृह राहा. आजकाल काय झालं आहे, पूर्वी आपल्याला माहीत आहे की या मंत्रालयाचं नाव सचिवालय होतं. खरं म्हणजे सगळा देशाचा कारभार किंवा राज्याचा कारभार हे सचिवच चालवत असतात. निर्णय शक्यतो सचिवच लिहित असतात आणि मग माननीय मंत्री महोदय सही करत असतात. परंतु आता आदर्शसारखे घोटाळे झाल्यामुळे सचिव देखील जरा कचरतात. आदर्शमध्ये दोषी कोण आहे आणि खरा कोण आहे ते मी सांगत नाही किंवा ते मला माहीत नाही, परंतु त्यामुळे अधिकाऱ्यावर कुठेतरी दबाव आला असं मला वाटतं आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेत खंड पडलेला आहे आणि त्यामुळे बरेचसे निर्णय असे लेट होत आहेत. तर त्या दृष्टीने आपण भविष्यातले होणारे अधिकारी आहेत, आपण आपल्याला जे योग्य वाटतं ते स्पष्टपणे त्या नोटिंगवर लिहायला पाहिजे. तर त्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुकर जातील असं मला वाटतं. मी आपल्याला सगळ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आपण तहसीलदार बना, BDO बना, चीफ ऑफिसर बना, कलेक्टर बना आणि नंतर सचिव देखील बनून आपल्या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी पुढे या. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आज आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जलतरणपटू वीर धवल खाडे साहेब, जे सध्याचे वसईचे नायब तहसीलदार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्यांनी विशेष अशी कामगिरी बजावलेली आहे. तर मी आमदार क्षितिज ठाकूर साहेब यांना विनंती करते की आपल्या विवा महाविद्यालयातर्फे
खाडेसाहेब आज इकडे पहिल्यांदा आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करावा. मी खाडेसाहेबांना, आपल्या NSSच्या स्वयंसेवकांना आणि आपल्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे निमंत्रित करते. मी विवा कॉलेज आणि आपणचं आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि तुमच्याशी इंटरॅक्ट करायचा चान्स दिला. आणि सगळ्यात पहिलं एक करेक्शन, मी वसईचा प्रोफेशनल तहसीलदार आहे, नायब तहसीलदार नाही. आणि मी गेले 17 वर्ष स्विमिंग फील्डमध्ये होतो, जे बहुतेक अजूनही आहे मला माहिती नाही. खरं म्हणजे स्विमिंगमुळं मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तहसीलदारची ही पोस्ट दिली. आणि म्हणजे मी तुम्हाला इतकंच सांगतो की जर तुम्हाला ग्रेट बनायचं आहे तर स्वतःला इन्स्पायर करायची तुमची कपॅसिटी पाहिजे. जे लोक तुम्हाला काही पण सांगतील, खरं जर तुम्ही स्वतःला इन्स्पायर करू शकता तर तुम्हाला ग्रेट बनण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. आता मी जेव्हा लहान होतो, खूपशे मी अशा कार्यक्रमांना गेलो, खूपशा लोकांना बोलताना मी ऐकलं. खरं जे ते सांगतायत त्यांचा एक्सपिरियन्स जे आहेत ते तुम्ही यूज करू शकताय. खरं तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकत नाही, कारण मे बी त्यांची परिस्थिती वेगळी असेल किंवा म्हणजे ते वेगळ्या ठिकाणी राहत असतील. आता मी कोल्हापूरमध्ये होतो, मी कोल्हापूरचा मुलगा आहे आणि मी स्विमिंग 33 मीटरच्या पूलमध्ये शिकलो. ऑलिम्पिक स्टँडर्ड साईज स्विमिंग पूल 50 मीटरचा असतो आणि 33 मीटरच्या स्विमिंग पूल ट्रेनिंग करून मी 50 मीटरच्या स्विमिंग पूलमध्ये कॉम्पिटिशन करायचो आणि ऑलिम्पिकपर्यंत मी जाऊन आलो. आणि मी लहानपणीपासूनच स्वतःला इन्स्पायर करायचो. स्विमिंग मी माझ्या चॉईसने कधी सुरू केलेलं नाही. म्हणजे वडील मला म्हणले की स्विमिंग कर, मी स्विमिंग केलं. आणि लहानपणीपासूनच माझी अशी मेंटॅलिटी होती की मी जर काही करीन त्यात मला बेस्ट व्हायचं आहे. आणि स्विमिंगमध्ये मी इंडियामध्ये बेस्ट झालो. आणि अभ्यासातही जे 5वी ते 8वी हा एकदम टफ पिरियड होता माझ्या आयुष्यामध्ये, की सकाळी आणि संध्याकाळी स्विमिंग करावं लागायचं आणि 10 ते 4 शाळा पण असायची. तर जे स्विमिंग पण केलं आणि शाळेमध्ये पण कधीही 85% खाली मला मार्क्स आलेले नाहीत. आणि जे माझ्या कोचेसना आणि माझ्या आईवडिलांना जे अजूनही आश्चर्य वाटतं की जे मी दोन्ही ठिकाणी एक्सेल केलं आहे. कारण जे मला जे माझी स्वतःची जी ड्राईव्ह होती की काही पण होऊन दे, माझ्यापेक्षा चांगलं कोणी होऊ शकत नाही आणि मीच बेस्ट आहे, असं जर तुम्ही तुमची मेंटॅलिटी ठेवली तर नक्कीच तुम्ही ग्रेटनेस अचीव कराल. आणि जे MPSC, आता मी तहसीलदार आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे लोक म्हणतात सगळ्यात प्रेस्टिजियस डिपार्टमेंट आहे, कारण लँड मॅटर्सशी आम्ही डील करतो. आणि जे लँड मॅटर आता इतकी किंमत वाढली जमिनीची की जे एकदम महत्त्वाची जी पोस्ट आहे. तर खूपशे बारीक गोष्टी असतात. आणि जे लँड जर तुम्ही बघितला तर खूपशा गोष्टी रिलेटेड असतात. जे फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्यामध्ये येते, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सगळं. तर जे मला जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑफर केली की क्लास 1 ऑफिसर तुम्हाला देतो, तुम्हाला काय पाहिजे, जे DYSP होतं, फॉरेस्ट ऑफिसर, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, ते खूपशे लोक म्हणली तू स्पोर्ट्स रिलेटेड आहेस, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डायरेक्टर घे. तर म्हणजे मी म्हटलं मला यातलं काही माहिती नाही, म्हणजे मी गव्हर्नमेंटशी कधीही काही संबंध नव्हता माझा. मग मी वडिलांना म्हणलं तुम्हाला जे काय बरं वाटतं ते घ्या. मग त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंट चूज केलं आणि मला तहसीलदारचे जे पद मिळालं. मी जेव्हा वसईमध्ये आलो मला माहिती नव्हतं की तहसीलदाराचं काम काय असतं. मग इथं मी आलो, गुजर साहेब जे वसईचे तहसीलदार आहेत, म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकलो. जे कलेक्टर ऑफिसमध्ये ठाण्यामध्ये खूप काही शिकलो. आणि आता माझी म्हणजे स्वतःची अशी इच्छा आहे की मी पण स्वतः UPSCची परीक्षा द्यायची असा माझा विचार चालला आहे. कारण म्हणजे मी बघतो की म्हणजे कलेक्टर साहेबांची पोस्ट इतकी मोठी आहे आणि ठाण्यात सगळ्यात
मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचे माणूस असतात कलेक्टर साहेब. तर जे माझी पण स्वतःची इच्छा आहे की मी UPSCची परीक्षा द्यावी आणि जे होपफुली मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करू शकेन आणि पुढच्या 4 दिवसात IPS आणि IAS ऑफिसर येतील, ते तुमच्याशी बोलतील आणि त्यांच्या एक्सपिरियन्समधून तुम्ही इन्स्पिरेशन घ्यावे आणि होपफुली आता मी तुमच्याशी बोलतोय आणि पुढच्या 5-10 वर्षांमध्ये तुम्ही सांगू शकाल की NSSचा हा कॅम्प होता आणि त्यामधून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि महाराष्ट्राचं नाही तर वसई विरार आणि कोकण डिव्हिजनचं जे तुम्ही नाव पूर्ण भारतामध्ये रोशन करायचं आणि इंडियाच्या प्रोग्रेसमध्ये थोडी काहीतरी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केला तर खूप चांगली गोष्ट होईल. तर ह्या शिबिरासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. नक्कीच तुमचं हे मार्गदर्शनपर भाषण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. यानंतर मी आपले आमदार क्षितिज दादा यांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावेत. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही, बराच कार्यक्रम लांबलेला आहे. मनापासून बरं वाटलं एवढी उपस्थिती. मग मी खुर्च्या मोजत होतो मग अशी इकडे स्टेजवर बसला ती सवय लागलाय आणि पप्पांकडून ती सवय आलाय. तर 20 आणि 25 500 खुर्च्या लावलेल्या आहेत, उपस्थिती फुल आहे. मग 500 वेगवेगळ्या कॉलेजमधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आपल्या इकडे पोरं आलेली आहेत. लोक सिरियस आहेत, डेडिकेशन नाही. मग मी लोकांना पण बघत होता जेव्हा सगळे व्यक्ती बोलत होते, मनापासून सिरियसली पोरं ऐकत होती. आम्ही जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये होते तेव्हा कोण भाषणं द्यायला यायची का आम्ही पाठी लास्ट बेंचरचे होते ते आम्ही होते आणि माईक कोणी हातात घेतला का आमचे जोक्स चालू व्हायचे. ते काय इकडे दिसलं नाही. UPSC MPSC 11वी 12वी होतो तेव्हा माझी पण इच्छा होती की मी पण UPSC MPSC ची परीक्षा देऊ, IAS IPS ऑफिसर बनू. पण साहेब तुम्ही 75-85% वाले होते, आम्ही 35-40% वाले होते. नाही हा जोक होता, मी पण 75% वालाच आहे. दरवर्षी कुठे ना कुठे फॉरेनला जातो 15-20 दिवस, जास्तीत जास्त नॉलेज. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी हार्वर्डला गेलेले, ह्या वर्षी परत मेमध्ये म्हणजे जो रतन टाटांनी जो कोर्स केलेला OPA म्हणून ओनर्स प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम, तर रतन टाटासारख्या माणसांनी जो कोर्स केलेला तो आम्ही हार्वर्डवरून मेमध्ये, मी आणि माझा भाऊ कुठेतरी बसलाय पाठी, त्याला पुढे यायला सांगितलेलं पडतो. तर तसा कोर्स आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे बाहेर जाऊन आम्ही करत असतात. मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBA केलं मार्केटिंगमध्ये, आता परत मुंबई युनिव्हर्सिटीमधून फायनान्समध्ये MBA करतो आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याचबरोबर PhD पण करतो आणि PhD एज्युकेशनमध्ये करतो आहे. माझं बोलण्याचं उद्दिष्ट हे आहे की मी 3 वर्ष आधी आमदार झालो, माझं एज्युकेशन सोडू शकलो असतो. आणि एक आहे मग फॅमिली हॅज बीन इन टू बिझनेस फॉर क्वाईट सम टाईम. तर नोकरी तर मी करणार नाही आहे, मी व्यवसायात आहे, बिझनेसमॅनच आहे, एंटरप्रेनर आहे. तरी स्वतःला अपडेट करत असतो मी माझा भाऊ, आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे जात असतात. तर सांगायचं उद्दिष्ट आहे की तुम्हाला नोकरी पाहिजे म्हणून तुम्ही UPSC किंवा MPSC कडे बघू नका. पहिला क्वेश्चन तुम्ही हा विचारला पाहिजे की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. कलेक्टर बनायचं आहे म्हणजे कलेक्टर तर गोष्ट वेगळी आहे, सर्व्हिस द्यायचं आहे कंट्रीला तर गोष्ट वेगळी आहे. फक्त नोकरीसाठी म्हणजे एक सिक्युरिटी फॅमिलीसाठी गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली, पेन्शन वगैरे चालू होईल त्यासाठी पाहिजे. तुम्ही तुमचा गोल क्लिअर करा की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. एक स्टॅनफर्डमध्ये माझे फेवरेट माझे आयडल होते, ते गेल्या वर्षी ऑफ झाले, ॲपलचे जे MD होते, त्यांनी स्टॅनफर्डमध्ये एक भाषण दिलेलं, स्टार्ट कलेक्टिंग डॉट्स बॅकवर्ड्स. ह्याचा अर्थ काय, मग आपण युजली काय करतो की 10वी झाली तर आता काय करायचं, चल कॉमर्समध्ये जाऊ. आता 12वी कॉमर्स झालंय, मग आता पुढे काय करायचं,
चल हे 4 ऑप्शन आहेत त्याच्यातलं ह्याच्यात जाऊ, BMM करू. आता BMM झाला, आता पुढे काय, चल जर्नलिझम घेऊ. चुकीचं आहे. आपण उलटं जायला पाहिजे. तुम्हाला बनायचं काय, मला सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेट प्लेअर बनायचं आहे, तर त्यासाठी मला काय करायला लागेल, इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल, तर मला कमीत कमी रणजी खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल, तर माझ्यासाठी कमीत कमी A किंवा B लेवलचे जे मॅचेस होतात ते खेळायला लागेल. त्यासाठी मला क्लब लेवल क्रिकेट खेळायला लागेल. त्यासाठी मला ॲटलिस्ट क्लब लेवलच्या क्रिकेटमध्ये एंट्री मिळायला पाहिजे. त्यासाठी मला गल्ली क्रिकेट खेळायला लागेल आणि गल्ली क्रिकेटसाठी मला बॅटबॉल लागेल. उलटं पाथ घ्या. तुम्ही तुमचा गोल डिसाईड करा आणि ते जे कनेक्टिंग डॉट्स आहेत, तुम्ही आज बोलतील की बाबा बॅटबॉल आणून द्या, बॅटबॉल खेळायला लागले, तुमचा गोल क्लिअर नाही आहे. जे तुम्हाला बनायचं असेल एक टार्गेट डिसाईड करा. एक 3-4 गोष्टी सांगेल युजली मी गोष्टीमध्ये हे करत असतो. एक व्हॉलंटियर, पटकन कोण पण एक व्हॉलंटियर बाहेरच्या कॉलेजमधला, हां विवा कॉलेजमधला लोक, कारण की त्या लोकांनी या गोष्टी ऐकलेल्या असतील. कोण पण एक व्हॉलंटियर लगेच प्लीज. थांब 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 थांब, ती आधी उठलाय, तुला मी नंतर बोलवतो. माझी कॉफी आणलाय का, कॉफी दे. व्हॉट्स युअर नेम? प्लीज गिव्ह प्रतीक्षा व्हेरी बिग हँड. व्हॉट कॉलेज आर यू फ्रॉम? What college are you from? I am from MCC, Mulund College of Commerce. What's before you? What? What's before you? Coffee cup. It's tea. हा प्रश्न IASच्या एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला आणि तो जिंकला. ही कॉफी आहे पण यूच्या आधी टी येतो. Okay. ABCDEFGHIJKLMNOPQRSTU. What is before you is tea, not coffee. बरोबर आहे? Yes. Thank you so much, Pratiksha. Thank you so much. हे जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं, प्रतीक्षा, you have coffee? It's good, it's for you. No, it's for you. You can give me the money later. हा जो प्रश्न आहे तो IASच्या इंटरव्ह्यूमध्ये एका कॅन्डिडेटला विचारलेला आणि त्याला माहिती होतं की सरांनी कॉफी मागवलाय, पण तो कन्फ्युजिंग होतं की सरांनी खरोखर कॉफी मागवलाय का कॉफी सांगून मध्ये पिऊला सांगितलेलं की चहा आणून दे, मला बघायचं की हा उत्तर का देतो. तर त्यांनी टी सांगितलं. चुकीचं उत्तर होऊच शकत नाही कारण की यूच्या आधी टीच येतो. आणि त्यांनी इंटरव्ह्यू ऑब्व्हियसली क्लिअर केला. तसे बरेचसे प्रश्न ऑनलाईन तुम्ही गुगलमध्ये जर सर्च केले की स्मार्ट क्वेश्चन्स आस्क्ड बाय पॅनल टू द IAS इंटरव्ह्यूज, बरेचसं तुम्हाला शिकायला मिळेल. एक प्रश्न विचारलेला जो मला वाटते मेसेजेसमध्ये बऱ्याच लोकांना मिळाला असेल की इफ यू वॉन्ट टू ड्रॉप अन एग ऑन अ कॉन्क्रीट फ्लोअर विदाउट ब्रेकिंग इट, हाऊ कॅन यू डू दॅट? तर बोला इट्स सिम्पल. अंडा कॉन्क्रीटवर फेकलं तर कॉन्क्रीट फुटणार नाही. आपण काय विचार करतो की अंड कॉन्क्रीटवर कसं फेकायचं की अंड फुटणार नाही, पण त्यांनी असं नाही सांगितलं की अंड फुटणार नाही. हाऊ कॅन यू ड्रॉप अन एग ऑन द कॉन्क्रीट फ्लोअर विदाउट ब्रेकिंग इट? इट कॅन बी बोथ वेज. इट कॅन बी एग और इट कॅन बी कॉन्क्रीट. इट इज हाऊ यू थिंक. तर मला वाटते प्रेझेन्स ऑफ माइंड की तुम्ही कसं विचार करतो, कसं ॲनालाइज करतात सिच्युएशनला. एक प्रश्न विचारलेला की तुम्ही वरती येताना जिने किती होते? कोणाला माहिती आहेत किती जिने आहेत ह्या कॉलेजमध्ये? 52 सांगा ना. मी कुठे मोजायला जाणार आहे? हा पण IASच्या इंटरव्ह्यूसाठी एक प्रश्न विचारलेला आणि त्यांनी 52 सांगितलेला. तो ऑफिसर काय मोजत बसणार नाही चिना. त्यांनी विचारलं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, हे तुम्हाला बेसिक तुमचं कॉन्फिडन्स किती आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे. GK जनरल नॉलेज जास्तीत जास्त वाचा. आणि वाचा, मी हे सांगत नाही की तुम्ही न्यूजपेपर वाचत बसा दिवस रात्र, काही वाचा. मी आज पण टिंकल करून एक पुस्तक येते ते मी वाचतो टाइमपास करायला. मला आवडते ते छोटे गोष्टी. सुपंडी करून एक कॅरेक्टर आहे, तो माझा फेवरेट कॅरेक्टर आहे टिंकलमधला. टिंकल कोण वाचते का इकडे किंवा वाचायचं का? कोण नाही वाचायचं? ठीक आहे. टिंकल कॉमिक बुक आहे लहान पोरांसाठी, ते मी आज पण वाचतो. गेमिंगमध्ये मी आहे. मग मी रात्री गेल्यावर कमीत कमी 1 तास व्हिडिओ गेम खेळत असतो. आणि व्हिडिओ गेम म्हणजे फोन वगैरेवर नाही, PS3, Xbox 360, Wii तिन्ही आहेत माझ्याकडे घरी. माझ्या बेडरूममध्ये आहेत. माझ्या बायकोला तुम्ही विचारला तर ती पण सांगेल मी डोक्याला ताप आहे तिच्या, कारण की मी कितीही लेट गेलं तरी मी गेम खेळत बसलेला असतो. त्याच्यातून पण शिकायला मिळते. आता कॉल ऑफ ड्युटी करून एक गेम आहे ज्याच्यात अख्खं वर्ल्ड वॉर मला शिकायला मिळालं. आणि हिस्ट्री हा मला फार काही सब्जेक्ट आवडायचा नाही शाळेत असताना. हिस्ट्री मी फर्स्ट युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट फेल व्हायचा,
कारण की अभ्यास नाही करायचा आणि लास्टचे 2 बऱ्यापैकी अभ्यास करून पास व्हायचा. तर हिस्ट्री मला कधीच आवडलं नाही, पण त्या गेममध्ये गेम खेळत असताना ते अख्खं वर्ल्ड वॉर सिक्वेन्स वाईज, कारण की मी त्या गेममध्ये आय एम वन ऑफ द सोल्जर्स प्लेइंग दॅट गेम, तर जास्ती इंटरेस्टिंग होतं. तर नॉलेज कॅन बी गेन फ्रॉम एनीवेअर अँड एव्हरीवेअर. गेम्स असतील, हे टिंकलसारखे लहान लहान पुस्तकं असतील, न्यूजपेपर्स असतील, तर जास्तीत जास्ती रीडिंग. खूप सारे पिक्चर बघा, पिक्चरमधून पण शिकायला मिळते. आता ते बालक तुम्ही बघितलं का? नसेल बघितलं, बघा, माझ्या भावाचं पिक्चर आहे. त्याच्यात पण आपण बेसिकली शिकवलं की सेक्स एज्युकेशन किती नेसेसरी आहे आणि पेरेंट्स आणि पोरांमध्ये किती बेनिफिशियल होऊ शकते ते ब्रेकिंग दी आईस. 3 इडियट्स मध्ये एक डायलॉग होता की सचिन तेंडुलकरला असं सांगितलं की तुम्ही गाणं गावा आणि लता मंगेशकरला जर सांगितलं की तुम्ही क्रिकेट खेळा तर काय कॉम्बिनेशन होईल. जो प्रश्न मी तुम्हाला आधी विचारलेला की तुम्हाला तुमचा गोल सेट करा आणि तसं तुम्ही फॉलो करा. तुम्हाला काय बनायचं ते डिसाईड करा आणि तुमच्या पेरेंट्सनी, तुमच्या टीचर्सनी, तुमच्या प्रोफेसर्सनी त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. आता तुम्ही स्वतःच्या इच्छानीच इकडे आले असतील UPSC MPSCचे ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा हे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी, तर आय एम व्हेरी हॅपी. पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल नाही तुम्ही IAS बनले पाहिजे आणि तुम्ही जाऊन बसा इकडे 5 दिवस, तर तुम्ही तुमचा पण टाइम वेस्ट करतात, तुमचं करिअर तुम्ही वेस्ट करतात. प्लीज डोंट डू दॅट. अजून एक व्हॉलंटियर कम. अच्छा, युअर ऑल्सो देर ना? ओके, हां, यू कम. What's your name? Sudama Irrao. You're not from Viva, right? Huh? You're from Viva College? No. No, okay, Joshi good. Bedekar, Thana College. No one from Viva College will come as a volunteer, huh? You know that Thirsty Crow story? No. Thirsty Crow. No. Kavadala Tan. What's your name? Sudam. Last name? Sudam Irrao. The South Indian. Iyer is South Indian. Ahir Rao. Ahir Rao. Marathi आहे? Marathi. अच्छा, कावळाला ताण लागते ती गोष्ट नाही माहिती? माहिती आहे ना, सांग ना. म्हणजे इकडे मध्ये. हॅलो फ्रेंड्स, म्हणजे एक कावळा असतो त्याला खूप ताण लागते, मग ब्लॅक टी शर्ट घातलाय, मग त्याला ताण लागते, मग तो म्हणजे त्याला एक मटकं दिसतं, पण मटक्यामध्ये पाणी खूप खोल असतं. मग करणार काय, तो विचार करतो, मग तो दगडं असतात, मग दगडं टाकतो, मग हळूहळू पाणी वर येतं, दगड टाकतो, टाकत जातो, हळूहळू पाणी वर येतं आणि मग तो पाणी पितो आणि मग त्याची ताण भागवतो. त्या कावळ्यामध्ये दिसतं की नाही, हार मानायची नाही, पाणी आहे ना, दगड टाकायचा, पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं, बस. एक कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये. जर त्यांनी असा विचार केला असता काय आता करणार, एवढं खोल पाणी आहे, पण त्यांनी तिथे त्याची अक्कल लढवली आणि त्यांनी तिथे ते पाणी मिळवलं आणि त्यांनी पाणी पिलं. थँक्यू सुदाम, प्लीज गिव्ह अ बाय. दादा, ही कावळ्यांनी त्याच्या पोराला गोष्ट सांगितली असते, त्या पोरांनी त्याच्या पोराला गोष्ट सांगितली असते आणि तो कावळा इकडचाच होता, त्याला ओळखतो मी. तर परत त्याला तहान लागते, तर तो पण तेच बघतो की एक मडका आहे, पाणी खूप कमी आहे. तो काय करतो, तर प्रियंकानी कॉफी पिऊन झाल्यानंतर तो स्ट्रॉ फेकून देते. ती प्रियंका ना नाव, कुठे गेली ती? प्रतीक्षा. कॉफी पिऊन झाली? नाही झाली, पण स्ट्रॉ फेकला ना तू. तर प्रतीक्षाने कॉफी पिऊन जो स्ट्रॉ फेकलेला असतो तो स्ट्रॉ उचलतो, त्या मडक्यात टाकतो, पाणी पितो आणि उडून जातो. कमी मेहनत लागली, ते दगड उचला, एक दगड टाका, कमी टाइम लागला, पाणी प्यायचं होतं, तहान लागलेली, पाणी मिळालं. हीच गोष्ट माझ्या वडिलांनी ऐकलेली, माझ्या आजोबांनी ऐकलेली, मी ऐकलेली, सुदामनी ऐकलेली. आपल्याला चेंज करायची ती गोष्ट. वी हॅव टू स्टार्ट थिंकिंग डिफरंटली. जी अंड्याची मगाशी गोष्ट सांगितलेली, मोस्ट ऑफ द पीपल मस्ट हॅव थॉट की अंड कसं फेकलं तर कॉन्क्रीट वर तर अंड फुटणार नाही, पण तो एक माणूस होता जो बोलला की नाही, कॉन्क्रीट फुटू शकत नाही. विचार वेगळा केलेला. स्टार्ट वर्किंग स्मार्टर इन्स्टेड ऑफ वर्किंग हार्डर. त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही मेहनत करू नका, मेहनत जिकडे लागणार आहे तिकडे मेहनत करायलाच पाहिजे, पण इट्स टाइम फॉर अस टू स्टार्ट वर्किंग स्मार्टर. दुसरा व्हॉलंटियर तिकडून कोणतरी हात वरती केलेला. हां, कम.
तुम्हाला कंटाळा आला का जोरात टाळा वाजवायला चालू करा, मी भाषण बंद करेन. ह्याचा अर्थ भाषण बंद करू. प्रतीक्षा. प्रतीक्षा, व्हॉट अ डे. Hold this bottle for me. Can you open that? Come in front. Come in front. Come here. Please give Pratiksha a very big hand. सगळ्यांना बॉटल दिसतंय पाठी. Fill 110% in this. 110% याच्यात पाणी भर. हो, 110% पाणी भरायचं याच्यात. बरं ना, 110% म्हणजे एवढं पाणी भरलं पाहिजे. ट्राय तर कर. सगळं गुजराती आहे. हां, ते सगळं कळलं की सगळं इज गुजराती. वांधो નહીં, નાખ ને, ટ્રાય તો કર. નહીં પડશે, તું ટ્રાય તો કર. હું કહું છું ને તને, આ બાજુ આવી જા. બોટલમાં જેટલી ખાલી જગ્યા છે એટલું જ પાણી ભરાશે ને. તું ટ્રાય તો કર, પાણી તો નાખ. ટ્રાય તો કર, જેટલું ભરાશે એટલું ભરાશે. નહીં, હજી જશે. ઢાંકણ નથી છે, ઢાંકણ મૂકી દે ત્યાં. નાખ પાણી. હજી 110%. આટલું પાણી ભરાવું જોઈએ. ટ્રાય તો કર તું. હું કહું છું એટલા માટે ટ્રાય કર. અરે ટ્રાય તો કર. નહીં નહીં નહીં, 110%, હજી ઉપર. ટ્રાય તો કર. નહીં, હજી 110%. નહીં નહીં, અહીંયા જ, આમાં જ 110%. हा पकड. जे लोक तुम्हाला सांगतील 110% मेहनत करा, ते बॉटल देऊन टाकायची त्यांच्या हातात. 110% मेहनत होऊ शकत नाही. 100% मेहनत होऊ शकते. મમ્મી પપ્પા ટીચર કોઈએ કીધું તને 110% મહેનત કર, આ બે બોટલ મને હાથમાં આપી દેવાના, કહેવાનું ભરીને તે કાઢ. तारी पास है जे कैसे 110% मेहनत करके बताओ, ये 2 बॉटल उसके हाथ में दे देने का. तो एना માટે તો મડકું અને સ્ટ્રો છે ને એનું અહીંયા. ઠીક છે, 110% मेहनत होऊ शकत नाही, 100% होऊ शकते. तेवढीच अपेक्षा म्हणजे पेरेंट्स टीचर्स वगैरे, इकडे पेरेंट्स तर नाही आहेत पण टीचर्स वगैरे बसलेले आहेत. आपल्या पोरांना 110% मेहनत करायला लावू नका. लावायचे असतील तर मला 2 बॉटलमध्ये पाणी 110% भरून दाखवा आणि त्याच्यानंतर हे लोक 110% मेहनत करतील. फक्त 100% मेहनत होऊ शकते आणि 100% आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. मला बरं वाटेल जर इकडून 10-15 लोक, म्हणजे जास्ती मोर द बेटर, पण ॲटलिस्ट 10-15 लोक जर उद्या IAS, IPS, IRS, इंडियन कस्टम सर्व्हिसेस असे वेगवेगळे जे सर्व्हिसेस आहेत इकडून झाले तर आम्हाला येऊन भेटा. आम्हाला बरं वाटेल की कुठेतरी ह्या फॅसिलिटीमुळे तुम्हाला थोडीशी हेल्प मिळाली. गोष्टी ऐकायच्यात अजून माझ्याकडे खूप आहेत. अजून एक व्हॉलंटियर हां प्लीज कम. डोंट रेज हँड, डायरेक्टली पळून या, कारण की then the 3 people start raising hands. तुम्हाला कंटाळा आला का सांगून टाका. आय विल नॉट माइंड इट. व्हॉट्स युअर नेम? रोहिणी पवार. प्लीज गिव्ह रोहिणी अ व्हेरी बिग हँड. रोहिणी हा बसलाय. तुला ते ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे? सांगेल? ठीक आहे. एक ससा असतो आणि एक कासव असतो. त्या दोघांमध्ये शर्यत लागते की अच्छा, त्या दोघांमध्ये शर्यत लागते ती त्या डोंगरापर्यंत पोहोचण्याची. कोण पहिला सर्वात लवकर पोहोचेल त्या डोंगरापर्यंत. तर ससा हा खूप चतुर असतो, त्याला पटापट पळता येतं, त्याच्यामुळे तो कासवाला कमी लेखतो आणि त्याच्यासोबत शर्यत करतो. आणि मग ससाच शेवटी याच्यामध्ये हरतो. म्हणजे तो जातो खूप पुढे जातो, कासवाच्या खूप पुढे जातो. आणि कासव हा खूप हळू असतो, म्हणजे त्याला खूप हळूहळू चालायला लागतं. तर तो हळूहळू आपलं चालत असतो, त्याच्याकडे बघत नाही. आणि ससा हा खूप पुढे जातो पण नंतर दमतो आणि एका ठिकाणी बसतो, एका झाडाच्या खाली बसतो. त्याला खूप तिथे गाजरं वगैरे दिसतात आणि तो खातो. आणि मग त्या
खाल्ल्यानंतर त्याला खूप झोप येते, तो झोपतो आणि तोपर्यंत हे सगळं कासव बघतो. तोपर्यंत तो म्हणजे पुढे पुढे चालत असतो, तो कधीच थांबत नाही. कासव हा थांबत नाही, हळूहळू चालतो पण थांबत नाही. आणि ससा हा फास्ट चालवत मग तो दमतो आणि मग त्याला रेस्ट घ्यावी लागली. त्याच्यामुळे मग तो ससाला जेव्हा जाग येते तेव्हा तो बघतो की अरे मला शर्यत जिंकायची आणि मी इथे झोपलेलो. मग तो जागा होतो आणि पळतो. तेव्हा बघतो तर कासव तिथे पोहोचलेला असतो. म्हणजे याचा अर्थ असा की तो जरा जास्ती ओव्हर कॉन्फिडंट झाला आणि पहिल्यांदाच खूप त्याने 100% देऊन पहिल्यांदाच खूप एफर्ट्स घेतले स्टार्टिंगपासूनच आणि मग तो फेल झाला त्याच्यामध्ये. रोहिणी. थँक्यू रोहिणी. दादा ही पण गोष्ट आय एम शुअर सगळ्यांनी ऐकलेली असेल. तर आता ससा हरतो, कासव जिंकतो. मॉरल ऑफ द स्टोरी वॉज स्लो अँड स्टडी विन्स द रेस. बरोबर आहे, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. तर आता ससा जो असतो तो सांगतो की अरे कासव ज्याला नीट चालता म्हणत येत नाहीत, मी त्याच्याकडून रेस हरलो. तर तो सांगतो की आपण परत रेस लावू. आणि ह्यावेळेस ससा सांगतो की जिथपर्यंत मी फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तिथपर्यंत मी कुठे थांबणार नाही. ऑब्व्हियसली रेस चालू होते, ससा पळत सुटतो आणि जिथपर्यंत त्यांनी डिसाईड केलेलं असतं की जिथपर्यंत फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तिथपर्यंत कुठेच थांबणार नाही. रेस चालू होते, ससा पळत सुटतो, फिनिशिंग लाईन क्रॉस करतो आणि रेस जिंकतो ऑब्व्हियसली. तर नवीन मॉरल ऑफ द स्टोरी इज फास्ट अँड कन्सिस्टंट. जो फास्ट असेल, जो कन्सिस्टंट असेल, स्लो अँड स्टडी जुनं झाला, फास्ट अँड कन्सिस्टंट विल विन द रेस. तर तुम्हाला फास्ट व्हायला लागेल, तुम्हाला कन्सिस्टंट राहायला लागेल. कन्सिस्टन्सी तुमच्यात असली पाहिजे. तर आता टाय ब्रेकर माहिती आहे, एक मॅच तू जिंकली, एक मॅच मी जिंकला, पण ॲक्च्युअल विनर कोण आहे तर तिसरी आपण मॅच करतो. टाय ब्रेकर. बॅडमिंटन वगैरे तुम्ही खेळत असेल, काय गेम स्पोर्ट्स खेळते काय? कॅरम, चेस, गोटी, भवरे, बिल्ले, काजू, लगोरी, आबादुबी, स्टॉप पाल्टी, लपाछुपी, लंगडी, काहीतरी तर खेळत असेल. टाय ब्रेकर आपण करतो. तर बेसिकली आता हे सांगतात की एक तू जिंकला, एक मी जिंकला, आपण आता एक टाय ब्रेकर करू. तर आता कासव सांगतो पण मी सांगेल तिकडे रेस. तर ससा आता ओव्हर कॉन्फिडन्स जो आधी होता तो आता परत ओव्हर कॉन्फिडन्स होतो की अपने को स्ट्रॅटेजी तो मालूम है, फास्ट अँड कन्सिस्टंट रेस जीत जाएगा. सांगतो ठीक आहे, तू सांगेल तिकडे आपण रेस करू. तो सांगतो ठीक आहे, सकाळी आपलं महानगरपालिकेचं तळाव आहे तिकडे पोचून जा. तर तळावाकडे कासव आणि ससा दोघं पोचतात. सांगतो आपण हे तळाव क्रॉस करायचं, ही रेस. कासवाला पोहता येते? कासवाला पोहता येत नाही. कासवाला पोहता येते, ससाला पोहता येत नाही. ससाला कुठे पोहता येते? ससाला पोहता येते? ससाला पोहता येत असेल तर आय वुड लव्ह टू सी दॅट ससा. तर ससाला पोहता येत नाही. रेस सुरू होते, कासव पटकन उडी मारतो, तळाव क्रॉस करतो. ससा जाऊ शकत नाही आणि तो पोहू शकत नाही. कोणतं गाव? तिकडे ससे पोहतात. तर ऑब्व्हियसली कासव रेस जिंकून जातो. कोर कॉम्पिटन्सी, ज्याची जी एक्सपर्टीज असतील त्या फील्डमध्ये तो रेस जिंकणार. म्हणजे जो 3 इडियटचा डायलॉग मी मगाशी बोललेलो, सचिन तेंडुलकरची कोर कॉम्पिटन्सी काय? क्रिकेट खेळायची. तर तो क्रिकेटमध्ये रेस जिंकणार. लता मंगेशकरची कोर कॉम्पिटन्सी काय? सिंगिंग. रेसलिंग, सिंगिंग. तर त्याच्यात ती रेस जिंकणार. तर तुम्ही आयडेंटिफाय करायची की तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे. त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगितलं की तू इंजिनियर बन, तू डॉक्टर बन, तू डेंटिस्ट बन. व्हॉट यू वॉन्ट टू बी, यू हॅव टू डिसाईड अँड ओनली यू कॅन डिसाईड की तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे. आणि तुम्ही डिसाईड केल्यानंतर द पेरेंट्स, द प्रोफेसर्स, युअर फ्रेंड्स शुड स्टार्ट सपोर्टिंग यू इन दॅट काइंड ऑफ फील्ड. थँक्यू सो मच. आता हे ससा आणि कासव मित्र होतात आणि अख्ख्या जंगलामध्ये मग नाशिकपासून रत्नागिरी, रायगड सगळीकडे ही गोष्ट माहिती पडते की हे ससा आणि कासवाची रेस लागलेली असते आणि ही फुल जुगलबंदी चालू आहे. तर सगळे ससे आणि सगळे कासव येतात, सांगतात की आम्हाला पण रेस करायचं आहे. तर आता हे ससा आणि कासव जे आहेत ते दोष झालेले असतात. ते बोलतात ठीक आहे आपण रेस अशी डिझाईन करू की या लोकांना पण जिंकणारच नाही. ते लोक काय करतात, नाही तुझं नाही माझं, अर्धी रेस जमिनीवर अर्धी रेस पाण्यावर. रेस सुरू होते. कासव ससाला सांगतो की कासव पोहू शकतो आणि तू मला कन्फ्यूज करून टाकलं. कासव पोहू शकतो. ससा कासवला सांगतो की जमिनीवर धावताना तू माझ्या पाठीवर बस, मी धावेल
आणि तळाव क्रॉस करताना कासव ससायला सांगतो तू माझ्या पाठीवर बस मी पोहेल. ऑब्व्हियसली रेस सुरू होते. ससाच्या पाठीवर कासव बसतो, तो धावत सुटतो, पाणी येते, दे स्विच आणि क्रॉस करतात. रेस ही टीम जिंकते. द न्यू मॉरल ऑफ द स्टोरी इज टीम वर्क विल मेक यू विन द रेस. वेगवेगळ्या This is an indication that I have to stop speaking now. तुम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजमधून आलेले आहेत. जास्तीत जास्ती वेगळ्या शाळा कॉलेजमधले मित्र तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. युजली काय होते की मी विवा कॉलेजचा तर ते 5 जण एकत्र होतात आणि ते आपसातच रिझर्व्ड असतात. ते न करता दुसऱ्या कोणत्यातरी कॉलेजचे, दुसऱ्या कोणत्यातरी शाळेचे, दुसऱ्या कोणत्यातरी जागेचे तुम्ही मित्र बनवा, टीम बनवा. कारण की उद्या तुमच्यातले कोणतरी IAS, IPS, IRS, इंडियन कस्टम सर्व्हिस, इंडियन रेल्वे सर्व्हिस ह्याच्यात असणार आहेत. आणि ते जे नेटवर्क जे आहे ते तुम्हालाच उद्या कामाला येणार आहे. एक म्हण आहे, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. नेटवर्थ, बिल गेट्स इज वन ऑफ द रिचेस्ट पीपल ऑन द प्लॅनेट, रिचेस्ट पर्सन ऑन द प्लॅनेट. त्याचं नेटवर्थ इज इन बिलियन्स. लोकांचं नेटवर्क जेवढं असते ते त्याचं नेटवर्थ असते. की हे जर माझं उद्या नेटवर्क झालं, हे सगळे जर माझे उद्या मित्र झाले तर माझं नेटवर्थ जे आहे ते एवढं झालं. तर जास्तीत जास्ती फ्रेंड्स बनवा, जास्तीत जास्ती मित्र बनवा. एक लास्ट स्टोरीसाठी तुमच्याकडे पेशन्स असेल तर मी लास्ट स्टोरी नाही तर मग मी थांबवतो. अजून एक व्हॉलंटियर. ये क्या हो गया? What just happened? There's some volunteer who came and then just walked off. कंटाळून गेलाय ती. She's what? Acha, she's ma'am. I thought she got bored of my speech. That's why she went off. What's your name? Seema Sharma. Seema Sharma. उत्तर भारतीय. Yeah. Very good. I'm loving this. You know, गुजराती छे, मराठी आहे, ऊपर से है. What happened? Huh? Nothing. ठीक है. You want to come this side? Yeah. Seema, you have your friends? Yeah. Boyfriend? No. Girlfriend? No. Friends? My Friends? friends are there. Where are they? Point out. See. Over Two there. friends, yeah. You give all the best during exams? Yeah. Can you sign it for me? Sorry. Can you sign all the best? अपन बेस्ट ऑफ लक कैसे देते हैं एग्जाम्स के टाइम पे? बेस्ट ऑफ लक देते ना एग्जाम के टाइम पे ऐसे. Showing my thumb. या thumb. Which is the strongest finger in the hand? Middle one. नहीं, not the middle. That is the different way it is stronger. But the strongest finger is. नहीं. What I meant was the voting finger is this finger. Voting जब करते हैं, how many of you have voted? Voting साठी आपण हे बोट वापरतो म्हणून ते स्ट्रॉंग आहे. बाकी काय नाही. voting साठी वापरतो ना हे बोट आपण, ते शाई लावतो. हां, त्या हिशोबाने. तो स्ट्रॉंगेस्ट फिंगर इज द थंब. हाँ, म्हणजे जर पकड़ अंगठा नसेल तर पकडूच शकत, पकड़ ही नहीं सकते. उसके लिए अपने को थंब का जरूरत रहता है. द स्ट्रॉंगेस्ट फिंगर इज थंब. फॉर द मस्कुलर स्ट्रेंथ इज थंब. तो अपन जब ऑल द बेस्ट देते हैं तो आई एम गिविंग यू माई विल. इच्छा शक्ति अंगूठे जितना मजबूत रखो. दैट इज व्हाट यू सेइंग व्हेन यू आर गिविंग ऑल द बेस्ट. अब ये उंगली नहीं देते, ये उंगली नहीं देते, ये उंगली नहीं देते, अपन ये उंगली देते हैं. तो ऑल द बेस्ट जब अपन देते हैं तो अपना जो इच्छा शक्ति है, अपनी जी विल पावर है, दी कीप इट एज स्ट्रॉन्ग एज द थंब. वेयर इज योर फ्रेंड? They are in that दैट्स योर row. टारगेट. Yeah. अपना टारगेट जो मैंने बोला था कि स्टार्ट कनेक्टिंग डॉट्स बैकवर्ड्स. अपना टारगेट कि मुझे ये लड़का अच्छा लगता है, मुझे मतलब यू माइट थिंक मुझे वो लड़की अच्छी लगती है. दैट्स योर टारगेट. मुझे ऐश्वर्या राय जैसा बनना है, मुझे यूपीएससी एग्जाम्स क्लियर करना है, मुझे एमपीएससी एग्जाम्स क्लियर करना है. दैट इज योर टारगेट. व्हाट ग्रेड आर यू इन? A. नहीं 11th 12th
TY, BCom, BSc, TY. TY of Chemistry. which is science. Yeah. I am थोड़ा science में गड़बड़ है. So you're in TY. Yeah. No, sorry. I'm in first year. I want to do my. FY. Yes, I'm in first year. First year science. You must have recently passed 10th last year. Yeah. What percentage did you get? 75. 75. Not my category. What was your target? My target is to complete. नहीं. आपको 10वीं में कितना परसेंटेज मांगता था? आपका टारगेट आपके मम्मी पापा ने बोला रहेगा? 10th में I got 79%. 79. और आपका टारगेट कितना था? मेरा टारगेट 80 प्लस था. 80 प्लस. कितना फिर भी? आपने डिसाइड किया रहेगा ना कि हाँ मतलब 80 प्लस इन द सेंस 85 अराउंड. 85. टारगेट 85 था. आपण टारगेट डिसाइड केलं पाहिजे की टारगेट 85 था. उसमें अभी हम लोग जब एग्जाम्स आते थे तो पढ़ाई करते टाइम पे एवरी 15 मिनट्स हम लोग को बाथरूम ब्रेक लगता था. फ्रेंड्स को फ़ोन लगाने का कि कौन सा चैप्टर हो गया, और जो चैप्टर डिफिकल्ट रहेगा वो एग्जाम में तो हमेशा ऑप्शनल ही रहता है. ट्रिग्नोमेट्री ड्यूरिंग माई टाइम वॉज ऑलवेज ऑप्शनल. इवन माय आल्सो. ट्रिग्नोमेट्री इवन योर टाइम इज ऑप्शनल. हाँ, जो डिफिकल्ट चैप्टर्स रहेंगे वो बेसिकली एग्जाम में नहीं आने वाले या फिर ऑप्शंस में जाने वाले हैं. फ्रेंड्स को पूछेंगे कौन सा चैप्टर हो गया. आई एम नॉट श्योर इफ द पैटर्न इज चेंज, बट थर्ड राइज ऑफ डिक्टेटरशिप हिस्ट्री, it's still the same. Chapter number 3. आमच्या वेळी 10वीला chapter number 3 was rise of dictatorship. That was the only chapter that I loved. बाकी सब was optional. तर जे पण डिफिकल्ट असेल ते आपण ऑप्शनमध्ये टाकतो. एग्जाममध्ये येणार नाही आहे. फिर सुबह अपन रात को डिसाइड करेंगे सुबह 5 बजे उठेंगे पढ़ाई करने के लिए. मम्मी को बोलेंगे सुबह 5 बजे उठाओ. 2 मिनट मम्मी 2 मिनट सोने दो कर करके अपन 11:30-12 बजे तक उठ जाते हैं. ऐसा नहीं था. नहीं, हम लोग के टाइम पे मैं मेरा बोल रहा हूँ, आपका नहीं हुआ, लेकिन बहुत सारे इधर मुझे लगता है वो बाजू का जो रो है ना वो सुबह 5 बजे डिसाइड करके 11:30-12 बजे मेरे जैसे वहां पे बैठे हैं. तर हे सगळं प्लॅनिंग आपने कितने का किया था? 7 o'clock. नहीं, परसेंटेज प्लानिंग कितने का किया था? प्लानिंग 85%. अच्छा, टारगेट भी 85, प्लानिंग भी 85. हाँ. प्लानिंग जो मिडिल फिंगर, द स्ट्रॉन्गेस्ट फिंगर अकॉर्डिंग टू फ्यू पीपल, सबसे बड़ा फिंगर रहता है. प्लानिंग उतना बड़ा करो, मतलब आपका जो टारगेट है उससे बड़ा इज द मिडिल फिंगर. प्लानिंग उससे बड़ा करो. आपका टारगेट 85% था. मेक श्योर योर प्लानिंग इज एटलीस्ट फॉर 90%. इम्प्लीमेंटेशन, दिस फिंगर, इम्प्लीमेंटेशन, जो बाथरूम ब्रेक्स है, जो फोन कॉल्स है गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड को, फिर उसके बाद में 5 बजे उठने का है, द इम्प्लीमेंटेशन इज ऑलवेज स्मॉलर दैन द प्लानिंग. ये उंगली थोड़ा सा छोटा है. एंड द रिजल्ट, द लास्ट फिंगर इज ऑलवेज स्मॉलर दैन द इम्प्लीमेंटेशन. आपने टारगेट 85 रखा था, प्लानिंग भी 85 के लिए दी, इम्प्लीमेंटेशन आपका थोड़ा कम हुआ रहेगा, आपका रिजल्ट 79% आया. इफ यू वॉन्ट टू अचीव हायर targets, make sure the planning is higher than your target. Make sure your implementation is higher, or it is always going to be little lesser than your planning, and your results is going to be little less than what you have planned. Thank you so much, and wish you all a very very all the best. जास्तीत जास्ती मजा करा, कारण की हे शाळा कॉलेजचे दिवस गेल्यानंतर तुम्हाला असंच स्टेजवर बसवून ठेवतील जबरदस्ती, जिकडे असं बसून राहाल की तुम्ही मजा तरी करतात. शाळा कॉलेज संपल्यानंतर मग आमची हालत बघ कशी होते. जास्तीत जास्ती मजा करा, जास्तीत जास्ती नेटवर्किंग करा, जास्तीत जास्ती मित्र बनवा, आणि फक्त तुमच्या एरियातले नाही बाहेरच्या एरियामधले मित्र बनवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्ती अभ्यास पण करा थोडासा. पण आय वुड लव टू सी पीपल फ्रॉम दिस पीपल कमिंग फॉर दिस 5-day प्रोग्राम टू बिकम सम ऑफिसर्स ॲट अ हायर पोस्ट, आणि नंतर येऊन भेटा, आम्हाला मनापासून बरं वाटेल. इकडून जर कोण झालं, विश यू ऑल व्हेरी ऑल द बेस्ट. काही मदत लागली आमच्याकडून तर आम्ही 5 दिवस इकडे असणार आहेत. काही विचारायचं असेल, काही मदत लागली तर ऑलवेज वेलकम. विश यू ऑल व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. धन्यवाद क्षितिज दादा. नक्कीच तुमचं भाषण आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल. आता मी आपल्या विवा महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री कडोलेकर सर
सर शुभेच्छापर 2 शब्द बोलण्याची विनंती करते. सर आम्हाला खरंच तुमचं भाषण ऐकण्याची इच्छा आहे. सर बसून बोललं तरी चालेल. व्यासपीठावरील मान्यवर आणि विद्यार्थी मित्र हो, आत्ताच याने गोष्ट सांगितली की तो कावळा जो हुशार होता तो खडे टाकत टाकत पाणी आणलं, पण आता मी खडे टाकत आहे तर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार आहे मला माहिती आहे, कारण खूप वेळ झालेला आहे. तरी पण ज्या पद्धतीनं इथं हे सगळं आयोजन केलेलं आहे, या डॉक्टर भगत आहेत किंवा बाकीचे आमच्या आमदार क्षितिज ठाकूर आहेत, आप्पा आहेत, सर्वांनीच खूप परिश्रम घेतले आहेत हे सगळं आयोजित करण्यासाठी. डॉक्टर इथं साळुंके सर आहेत, त्यांनी तर अतिशय चांगल्या प्रकारे इथं आयोजन करण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. अनेक इथं मान्यवरांना बोलवलेलं आहे तुम्ही. आता मला एकच फक्त गोष्ट सांगायचं की तुम्ही IAS ऑफिसर वगैरे सांगितलेलं आहे, पण इथं तुम्ही हे स्टॉप व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन लिहिलेलं आहे. तर सध्या तुम्हाला माहिती असेल की महिलामध्ये न्यायाधीशांची संख्या कमी आहे. या न्यायाधीश म्हणून सुद्धा काही महिला जाणं आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये. तुम्हाला माहिती आहे की सर्व पुरुष न्यायाधीश असल्यामुळे महिलांच्यावर किती अन्याय होतो हे न्यायाधीशसुद्धा मान्य करतात. वकील सर पुरुष असल्यामुळे महिलांच्यावर अन्याय होतो हे ते मान्य करतात. जे व्हिक्टीम असतात ते मुलींच्यामधलेच असतात, ज्यांना त्रास होतो ते मुलीमध्ये असतात. आणि पुरुषांनी निर्णय घ्यावा हे तुम्ही काय आपल्याला आपण जेंडर इक्वॅलिटी म्हणतो, स्त्री पुरुष समानता म्हणतो. तर मला वाटतं की हा सुद्धा एक संदेश या तुमच्या NSS मार्फत देण्याची आवश्यकता फार आहे. तुम्ही फक्त IAS अधिकारी होऊ नका, काही न्यायाधीशसुद्धा आहेत, विशेषतः महिला न्यायाधीश फार कमी आहेत. हायकोर्टमध्ये कमी आहेत, एखादे आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये एखादेच आहेत, वकीलसुद्धा आपण फार थोड्या दिसतो. तर महिलांच्यासाठी क्षेत्र खूप आहेत. आणि विद्यार्थ्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो. फक्त एवढंच मी सांगतो की इथं हे खाडे आहेत ते पण तुम्ही ज्ञानेश्वर मुळेंचं नाव ऐकलं की नाही माहिती नाही, पण ज्ञानेश्वर मुळे खाड्यांच्या प्रमाणेच कोल्हापूरच्या एका खेडेगावातला मुलगा तो MPSCला पहिला येतो. त्याला तिथले अध्यक्ष सांगतात की तो पुढं जा. तो IAS मध्ये जाताना तो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जातो. खेडेगावातला मुलगा, ते सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. आणि त्याने आपल्या आठवणीमध्ये सांगितलं की ते जेव्हा काही खेडेगावमध्ये IAS अधिकाऱ्यांनी नेलं होतं त्या बऱ्याच IAS अधिकाऱ्यांना खेडं म्हणजे काय माहिती नव्हतं. ते असं असून नाही, ग्रामीण हा जो नॅशनल सर्व्हिस कार्यक्रम आहे त्यासाठी ग्रामीण भागामध्ये कसे लोक जगतात, काय व्यवस्था असते याच्यासंबंधी आहे. आणि विशेषतः श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी म्हणून आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल, मोठ्या पदावर राहाल, या सर्व गोष्टीचा विसर पडणार नाही. तर मी या सर्व कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणखीन एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की आपल्या या 5ही दिवसांच्या सर्व मार्गदर्शक तज्ज्ञांचं सगळं मार्गदर्शन आपल्याला केबलवरती लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळणार आहे. तसंच www.vivacollege.org या आपल्या वेबसाईटवरती याचं वेबकास्टिंग सुरू आहे. या सगळ्या सेमिनार्सचं आपल्याला लाईव्ह कास्टिंग बघायला मिळणार आहे. यानंतर आपल्या विवा महाविद्यालयाच्या NSS युनिटचे कोऑर्डिनेटर विशाल सावंत सर यांना मी आभार प्रदर्शनासाठी पुढे निमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. मी जास्त वेळ घेणार नाही. सर्वात प्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला शोभा दिली. आणि विशेष म्हणजे आपल्या वसई विभागाचे तरुण तडफदार युवा आमदार सर्वांचे लाडके आमचे श्री क्षितिजजी ठाकूर बिट्टू दादा यांचे आभार मानतो की आपण खरंच आपल्या भाषणातून चांगलं असं इन्स्पायरेशन मुलांना दिलं. तर त्यांचे एक विशेष आभार मानतो. आणि जाता जाता आमच्या इथली विरारची नवसाला पावणारी देवी जीवदानी देवी हिच्याकडे एक मागण्या मानतो की हे देवी इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व लोकांना चांगलं आयुष्य दे. तसेच येणारे सर्व दिवस सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ दे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम उद्घाटन सोहळा संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. NSS व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणीच थांबावे. यापुढील सूचना तुम्हाला देण्यात येईल 5 मिनिटात आणि बाकीचे विद्यार्थी जाऊ शकतील. धन्यवाद.
मानकर साहेब. हे माईक